नमस्कार. लढाई लोकसभेची एक मागोवा या आपल्या इलेक्शन ट्रॅकरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. या सर्वेचा आजचा आपला चौथा आणि शेवटचा दिवस आहे. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय चित्र. तुम्हाला आठवत असेल तर सोमवारपासून आपण सुरुवात केली. सोमवारी महाराष्ट्र आणि दिल्ली ही दोन राज्य पाहिली. त्यानंतर आपण दक्षिणेकडे गेलो. दक्षिणेतली दोन महत्त्वाची राज्य तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश आपण पाहिलं. आणि काल आपण पाहिलं उत्तर भारतातली महत्त्वाची राज्य बिहार आणि उत्तर प्रदेश. आज पाहणार आहोत या 6 राज्यातल्या सर्वेच्या मदतीने राष्ट्रीय चित्र काय आहे. तुम्हाला आठवत असेल की जानेवारी महिन्यात आपण जो सर्वे केला होता त्यामध्ये एक राष्ट्रीय चित्र आपल्याला मिळालेलं होतं. एनडीएची सरशी त्यामध्ये स्पष्टपणे दिसत होती. एनडीए आणि भाजप पुढे होतं. यूपीएची पिछेहाट झाली होती. आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आपण जो सर्वे केला आहे त्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, देशातलं जे मानस आहे त्यामध्ये काही बदल झाला आहे का, एनडीएच पुढे आहे का, यूपीएने आपली पिछेहाट रोखली आहे का, थोडंसं ते पुढे गेलंय का, आणखी मागे पडलंय, हेही आपण तपासणार आहोत. आणि हेही बघणार आहोत नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये अधिक लोकप्रिय कोण आहे. मी सर्वेला सुरुवात करणार आहे, पण नेहमीप्रमाणे सर्वेला सुरुवात करण्यापूर्वी मी पहिल्यांदा जाणार आहे आपले विश्लेषक डॉक्टर सुहास पळशीकर यांच्याकडे. पळशीकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण दर दिवशी ज्या ज्या राज्यांचा सर्वे केला त्या राज्यांचं काय महत्त्व आहे या आजच्या निवडणुकीतलं हे जाणून घेतलं. आज मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी लोकसभा निवडणूक आहे, 16व्या लोकसभेसाठी होणारी निवडणूक आहे, तिचं महत्त्व काय सांगाल तुम्ही? या निवडणुकीचं मुख्य महत्त्व अशा करता आहे की सलग 2 सत्र एकच पक्षाचं सरकार राहण्याचा जवळपास गेल्या 25-30 वर्षातला हा पहिला प्रसंग आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन मागे जाऊन आणि जर अगदी अचूक आठवण द्यायची असेल तर की 80 आणि 84 या 2 निवडणुकांमध्ये सलग एकाच पक्षाचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा विजय झाला होता. त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की 2004 मध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि तो पुन्हा सत्तेवर राहिला. या मधल्या काळामध्ये दुसरा कुठलाही पक्ष सलग 2 सत्र किंवा सलग 2 वेळेला 5-5 वर्ष असा सत्तेवर राहू शकला नव्हता. आणि त्यामुळे एका अर्थाने पहिल्यांदाच काँग्रेसची सलग 10 वर्ष सत्ता गाजवल्यानंतर पुन्हा एकदा मतदारांना सामोरं जाताना कसोटी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला असे दिसतं की ज्याला काँग्रेस नंतरच्या काळातलं राजकारण असं अभ्यासक म्हणतात त्या राजकारणात आत्ता आपण वावरतोय. जरी काँग्रेस पक्ष असला तरी त्याचं महत्त्व पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे स्पर्धेचं राजकारण आहे. काँग्रेसचं वर्चस्व अजिबात नाहीये. अशा राजकारणाच्या परिस्थितीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या 2 मुख्य पक्षांमधली अटीतटीची लढत ही 2004 आणि 2009 मध्ये झाली. ती आता यावेळेला तशीच होणार का दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाला संधी मिळणार याच्याबद्दलची सार्वजनिक उत्सुकता जशी आहे तशीच अभ्यासकांमध्ये उत्सुकता आहे. म्हणून या निवडणुकीचं महत्त्व आहे. आणि तिसरं महत्त्व ज्याची भरपूर चर्चा आपण करणार आहोत ते असं आहे की या निवडणुकीत पहिल्यांदाच जवळपास 25-30 वर्षांनी असं होतंय की एका नेत्याभोवती निवडणूक गुंफली जाण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाकडनं केला जातोय, भारतीय जनता पक्षाकडनं. आणि तो काही प्रमाणात आतापर्यंत यशस्वी झाला होता असं आपल्या आधीच्या आढाव्यांवरनं आणि अभ्यासांवरनं दिसतंय. आणि पुन्हा इंदिरा गांधींच्या आणि राजीव गांधींच्या पश्चात पहिल्यांदाच एका नेत्याभोवती निवडणूक होण्याचा हा प्रसंग देशामध्ये येतोय. याही अर्थाने या निवडणुकीकडे आपण सगळेच जण अत्यंत उत्सुकतेने पाहणार, यात काही शंका वाटत नाही. अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंतचे सर्वाधिक मतदार म्हणजे जवळजवळ 82 कोटी आणि त्याहून अधिक मतदार, अगदी नेमकं सांगायचं तर 82 कोटी 40 लाख मतदार या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत. आपल्याबरोबर डॉक्टर पळशीकर जसे असणार आहेत तसेच आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सुद्धा असणार आहेत आणि विश्लेषक विनय सहस्त्रबुद्धे सुद्धा असणार आहेत. थोड्या वेळाने आपल्यासोबत कुमार केतकर सुद्धा येणार आहेत. आपण सुरुवात करूया हा सर्वे बघायला. पंतप्रधान पदासाठी कुणाला पसंती आहे, नरेंद्र मोदी, राहुल गांधी की आणखी कोणाला, हे पहिल्यांदा तपासूया. बघा पडद्यावर 6 राज्यांमध्ये पंतप्रधान पदासाठी पसंती कुणाला आहे. नरेंद्र मोदींना 31% पसंती आहे. गेल्या वेळेला आपण सर्वे केला जानेवारीत तेव्हा ही पसंती 36% होती आणि गेल्या वर्षीच्या आपल्या सर्वेमध्ये म्हणजे जुलैच्या आपल्या सर्वेमध्ये ही पसंती 19% होती. नरेंद्र मोदी 19% पासून 36% आले जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारी अखेरच्या आपल्या सर्वेमध्ये ही पसंती 31% उतरली आहे. या मुद्द्याची आपण चर्चा केली होती गेल्या 3 दिवसांमध्ये. हा ओव्हरकिल आहे का याची चर्चा केली होती. पुढे बघूया.
राहुल गांधी खूपच मागे आहेत. आत्ताच्या आपल्या सर्वेनुसार राहुल गांधींना 13% मतदारांची पसंती आहे. गेल्या सर्वेमध्ये ही 12% होती आणि गेल्या वर्षी 10% होती. म्हणजे 10%वरून ते 13%वर आलेली आहे. सोनिया गांधी 4% पसंती त्यांना आहे. गेल्या वर्षी सुद्धा 4% होती. गेल्या सर्वेमध्ये 3% होती. पुढे जाऊया. अरविंद केजरीवाल यांना 4% लोकांची पसंती आहे. मायावती 4%, मुलायम सिंग 4%, मनमोहन सिंग 3%, नितीश कुमार 2%. पंतप्रधान पदाच्या या शर्यतीमध्ये नरेंद्र मोदी सगळ्यात आघाडीवर आहे. ताज्या सर्वेनुसार 31% मतदारांची त्यांना पसंती आहे. नंबर 2 वर राहुल गांधी आहेत. 13% लोकांची पसंती आहे. दोघांमधलं अंतर बघा किती मोठं आहे. पुढे जाऊया. उच्च जातींमध्ये पंतप्रधान पदासाठी कुणाला पसंती आहे? उच्च जातींमध्ये कुणाला पसंती आहे बघा. राहुल गांधी आपल्या आत्ताच्या सर्वेनुसार, ताज्या सर्वेनुसार 10% उच्च जातीतले मतदार राहुल गांधी, मतदारांना वाटतं की राहुल गांधी पंतप्रधान व्हावे. गेल्या सर्वेमध्ये ही पसंती 9% होती. उच्च जातींमध्ये नरेंद्र मोदींना बघा किती पसंती आहे. 47% मतदारांना वाटतंय उच्च जातीच्या की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे. आपल्या गेल्या सर्वेमध्ये हीच पसंती 53% होती. 53%वरून ती 47%वर आलेली आहे. मनमोहन सिंग यांना 2% उच्च जातीतल्या मतदारांची पसंती आहे. सोनिया गांधी यांना 3%. नरेंद्र मोदींची उच्च जातीतल्या मतदारातली पसंती सर्वाधिक म्हणजे 47% आहे. पुढे जाऊया. मुसलमानांची पसंती कोणाला आहे पंतप्रधान पदासाठी बघा. 26% मतदार सांगतायत मुस्लिम मतदार राहुल गांधी त्यांना आवडतायत पंतप्रधान पदासाठी. जानेवारी महिन्यात हीच पसंती 31% होती. गेल्या वर्षी 17% होती. 17%वरून राहुल गांधी आज 26%वर आलेले आहे. गेल्या महिन्यात ते 31%वर होते. इथे नरेंद्र मोदी मागे आहेत. मुस्लिम मतदारांचा विश्वास मिळवण्यात नरेंद्र मोदींना अजूनही यश आलेलं नाहीये. 11% मुसलमान मतदार नरेंद्र मोदींना पंतप्रधान व्हावेत असं म्हणतायत. गेल्या वेळेला हा आकडा 12% होता आणि त्याआधी 8% होता. मनमोहन सिंगना 5% मुस्लिम मतदारांची पसंती आहे. सोनिया गांधींना 4%. पण मुस्लिम मतदारांचा विषय येतो तेव्हा आकड्यातले फरक पहा. उच्च जातीतल्या मतदारांमध्ये नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. एकूणच आपल्या टक्केवारीमध्ये नरेंद्र मोदी 31% मतं मिळून आघाडीवर आहेत. पण मुस्लिम मतदारांमध्ये राहुल गांधी 26% मतं मिळून आघाडीवर आहेत. नरेंद्र मोदींना 11% मतं आहेत. पुढे जाऊया. आता पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी की नरेंद्र मोदी अशी तुलना आपण केलेली आहे बघा. राहुल गांधींना 22% मतं आहेत आणि नरेंद्र मोदींना 42%. दोघाच व्यक्तिमत्वामध्ये जेव्हा तुलना आहे तेव्हा नरेंद्र मोदींना 42% मतं आहेत. गेल्या सर्वेमध्ये ती 45% होती. गेल्या वर्षी 34% होती. 34, 45 आणि 42 असा हा ग्राफ आहे. राहुल गांधींना किती मतं आहेत बघा. गेल्या वर्षी 30% होती. आता आपल्या जानेवारीच्या सर्वेमध्ये 21% होती आणि आता 22% आहेत. 30, 21, 22. पण राहुल गांधी 22% आणि नरेंद्र मोदी 42% असा फरक आहे. पुढचे आकडे बघा. पुढचे आकडेही फार इंटरेस्टिंग आहेत. दोघांपैकी कुणीही पंतप्रधान व्हावं असं म्हणणारे मतदार आहेत 9%. गेल्या सर्वेमध्ये हाच आकडा 5% होता. दोघेही होऊ नयेत असं म्हणणाऱ्यांची संख्या 11% आहे. लक्षात घ्या. दोघेही होऊ नयेत असं म्हणणाऱ्यांची संख्या 11% आहे. आणि माहित नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या 17% आहे. म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी दोघेही प्रेफरन्स नसलेले जे मतदार आहेत ते या देशामध्ये 28% आहेत. हे लक्षात घ्या. नरेंद्र मोदींना 42% मतं आहेत. राहुल गांधींना 22% आणि 28% मतदारांचा प्रेफरन्स जो आहे तो अजून ठरलेला तरी नाही किंवा या दोघांच्या पलीकडचा काहीतरी प्रेफरन्स आहे. आता वयोगटानुसार पसंती कोणाला आहे हे जे टेबल आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. विचार करायला लावणार आहे. 18 ते 25 हा वयोगट जो आहे यात यावेळचे सर्वाधिक जे मतदार आहेत पहिल्यांदा मतदान करणारे ते येतात. 50% मतदारांची पसंती नरेंद्र मोदींना आहे. राहुल गांधी 22%. 26 ते 35 पुन्हा तरुणांचा वयोगट आहे. 44% पसंती नरेंद्र मोदींना आहे.
23% राहुल गांधींना. 36 ते 45 मध्यमवयीन मतदार 42% नरेंद्र मोदींना आहे, 22% राहुल गांधींना. 46 ते 55 वर्ष 40% नरेंद्र मोदी, 20% राहुल गांधी. आणि 56 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक 36% नरेंद्र मोदी, 21% राहुल गांधी. पण सर्व वयोगटामध्ये नरेंद्र मोदींची जी आघाडी आहे ती स्पष्टपणे दिसते. पुढे जाऊया. या दोघांपैकी कोण समस्या अधिक सक्षमपणे हाताळेल असा प्रश्न आपण विचारला. बघा पडद्यावर. आर्थिक प्रश्न मोदी अधिक सक्षमपणे हाताळतील असं म्हणतात मतदार. 36% मतदारांनी त्यांना कौल दिलाय. राहुल गांधी 24% आहे, केजरीवालना 8% मतदारांचा कौल आहे. महिला सबलीकरण नरेंद्र मोदींना 30% मतदारांचा कौल आहे, राहुल गांधींना 22% आणि केजरीवाल तिसऱ्या क्रमांकावर 8%. देशाचा विकास कोण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल? 39% नरेंद्र मोदी, 22% राहुल गांधी आणि 9% केजरीवाल. दलितांचा उद्धार, दलितांविषयी कोण चांगल्या योजना राबवेल? राहुल गांधींना 24% मत आहे. आतापर्यंत नरेंद्र मोदींना अधिक मतं होती. दलितांचा विषय निघाला, राहुल गांधींना अधिक मत आहे 24% आणि नरेंद्र मोदींना 22%, केजरीवाल यांना 11%. पुढे बघूया. महागाईवर नियंत्रण कोण मिळवेल? नरेंद्र मोदींना पुन्हा अधिक मत आहे. राहुल गांधींना 16%, नरेंद्र मोदींना 35% आणि केजरीवाल यांना 13%. मुस्लिमांच्या समस्या कोण सोडवू शकेल? राहुल गांधींना 39% मत आहेत आणि नरेंद्र मोदींना 16%. मगाशी जे मी म्हटलं की मुस्लिम मतदारांचा विश्वास मिळवण्यात नरेंद्र मोदींना यश आलेलं दिसत नाहीये, तेच इथे दिसतंय. मुस्लिमांच्या समस्या राहुल गांधी अधिक चांगल्या प्रकारे सोडवतील असं 39% लोकांना वाटतंय. 39 राहुल गांधी, 16 नरेंद्र मोदी आणि 14 केजरीवाल. नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा या प्रश्नावर नरेंद्र मोदींना अधिक मत आहेत 35%, राहुल गांधींना 19%, केजरीवाल यांना 10%. भ्रष्टाचार नियंत्रण 15% मतं राहुल गांधींना आहेत, 30% नरेंद्र मोदी आणि केजरीवाल यांना 21% मतं आहेत. हे लक्षात घ्या. आता या सगळ्या ग्राफिक्सच्या आणि या सगळ्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे आपण चर्चेला सुरुवात करूया. मी पहिल्यांदा जाणार आहे विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनय सहस्त्रबुद्धे, गेल्या आपल्या सर्व्हेमध्ये सुद्धा आणि गेल्या वर्षीपासून म्हणजे जुलै 2013 पासून आपण जे सर्व्हे करतोय त्या प्रत्येक सर्व्हेमध्ये तुम्ही बघितलंय, तुम्ही सहभागी झाला होतात, एनडीएला आघाडी आहे. आता हा जो सर्व्हे आहे, निवडणुकीला आता 1 महिनाच राहिलेला आहे, तेव्हा आपण केलेल्या फेब्रुवारी महिन्यात, पुढच्या महिन्यात आणखी एक सर्व्हे करणार आहोत. आजही एनडीएची आणि नरेंद्र मोदींची आघाडी दिसते. पण हे जे आकडे आपण पाहिले, नरेंद्र मोदी 31% मतं, राहुल गांधी 13% मतं पंतप्रधान पदासाठी आणि इतर आकडे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं की जनमन ज्या पद्धतीने बांधलं जातं आहे आणि एका निर्णायक टप्प्यावर हळूहळू येतं आहे, त्याची जी जाण आम्हाला साधारणतः समाजामध्ये वावरताना, जाहीर सभांमधून जो प्रतिसाद मिळतो तो पाहताना जी मिळते आहे, त्याच्याशी हे पूर्णपणे जुळणारं आहे. आणि त्यामुळे लोकांनी या निवडणुकीच्या संदर्भामध्ये, निवडणुकीला प्रत्यक्ष मतदानाला जरी अजून अवकाश असला तरी मला असं वाटतं की लोकांचं मत बनण्याची जी प्रक्रिया आहे, ज्याला ओपिनियन मेकिंग म्हणतो, ती प्रक्रिया खूप आधीपासून सुरू झालेली आहे. आणि लोकांनी जवळपास आपलं मत बनवलेलं आहे की यावेळी आपल्याला परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन देण्यासाठी नरेंद्र मोदी हे एक उमेदवार म्हणून समोर आलेले आहेत आणि त्यांना लोकांची सर्वाधिक पसंती आहे. मला याच्यामध्ये 2-3 कारणं महत्वाची वाटतात. एक असं की नरेंद्र मोदींनी सुरुवातीपासून या निवडणुकीत आतापर्यंत जेवढ्या म्हणून प्रचार सभा घेतल्या, त्याच्यात एका बाजूनी काँग्रेसच्या कुशासनावर टीका केली, दुसऱ्या बाजूनी विकासाच्या संदर्भातल्या आपल्या काही संकल्पना देखील लोकांसमोर मांडल्या. विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात त्यांनी आपली विकासविषयक संकल्पनांची एक फार मोठा पट एक प्रकारे उलगडून दाखवला. आणि त्यामुळे एका बाजूनी केवळ नकारात्मक अशा पद्धतीने नव्हे तर सकारात्मक अशा कारणांकरता सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारचा मतप्रवाह बळावण्यात मला असं वाटतं की त्यांच्या या सगळ्या लोकप्रबोधनपर अशा प्रकारच्या भाषणांचा एक चांगला परिणाम झालेला आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर मधल्या काळात जसं तुमच्या जानेवारीच्या आणि फेब्रुवारीच्या सर्वेक्षणाच्या परिणामांमध्ये थोडंसं अंतर आपल्याला दिसतं. याचं कारण आम आदमी पक्षाने एक छोटीशी वावटळ निर्माण केली होती आणि त्यामुळे थोडंसं जनमन कदाचित विचलित झालं असेल. पण मला असं वाटतं की आम आदमी पक्षाचा जो काही एकूण जीव आहे आणि त्यांचा कारभार ज्या पद्धतीने झाला आणि आता जवळजवळ
त्यांच्या समोर अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही थोडाफार सेटबॅक काही ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला दिसतंय तो देखील येणाऱ्या काळामध्ये भरून निघेल आणि पुन्हा एकदा एक निर्णायक अशा पद्धतीने लोक नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या मागे आपली पूर्ण ताकद उभी करतील याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही. म्हणजे पुढच्या काळामध्ये पुढच्या महिन्याभरामध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता अधिक वाढेल असं तुम्हाला वाटतंय? मला अनंत दीक्षितांकडे जायचं आहे. दीक्षित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, नरेंद्र मोदींची लोकप्रियता, त्यांनी घेतलेली आघाडी निर्विवाद आहे, पण जेव्हा आपण मुसलमानांमध्ये हा सर्व्हे केला, मुस्लिमांमधून पंतप्रधान पदासाठी पसंती कुणाला हे विचारलं, तेव्हा राहुल गांधी पुढे आहेत असं स्पष्टपणे दिसून आलं. राहुल गांधींना 26% मतं आहेत, नरेंद्र मोदींना 11% मतं आहेत. मगाशी समस्या सोडवण्याच्या बाबतीत जेव्हा बघितलं तेव्हा दलित आणि मुस्लिमांच्या समस्या सोडवण्यात राहुल गांधी अधिक सक्षम दिसलेले आहेत. नरेंद्र मोदी बाकी सगळ्या वयोगटामध्ये सुद्धा आघाडीवर आहेत, तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. पण दलित आणि मुस्लिम या समाज घटकामध्ये अजूनही काँग्रेस आणि राहुल गांधींची लोकप्रियता शिल्लक आहे असं दिसतंय. याचा काय अर्थ तुम्ही लावताय? मला असं वाटतं की काल डॉक्टर पळशीकर जे सांगत होते की लोकांच्या किंवा मतदारांच्या मनाचा कौल कोणत्या दिशेने आहे याच्यासाठी ज्या पाहण्या केल्या जातात त्या पाहण्या अभ्यासणीची सुद्धा एक पद्धत असली पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं की मुस्लिमांच्या प्रश्नाच्या संदर्भात सुद्धा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची बेरीज केली दोघांची तरी ती 37-38% पलीकडे जात नाही. म्हणजे उरलेले जे 72% किंवा उरलेले जे लोक आहेत मतदार ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी त्या स्थानिक पद्धतीनुसार हितसंबंधानुसार जोडलेले आहेत. त्यामुळे एकदम ज्याला जास्त आहेत त्याचं काहीतरी एक निर्णायक मत झालेलं आहे, ज्याला कमी आहेत असं म्हणता येणं शक्य नाही. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत असं म्हणणारे 9% लोक आहेत, माहिती नाही असं म्हणणारे काही टक्के लोक आहेत, ती सगळ्यांची, राहुल गांधी सुद्धा होऊ नयेत असं वाटणारे काही लोक आहेत. यांची जर बेरीज केली तर ती सुद्धा 37% जाते. त्यामुळे हा जो आकडा येतो आहे तो काही प्रमाणात राजकीय वाटचाल कुठल्या दिशेनं होण्याची शक्यता आहे याचा संकेत निश्चित असू शकतो. पण भारतीय मन हे इतकं गुंतागुंतीचं आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मला असं वाटतं केव्हाही कुठलीही पाहणी केल्यानंतर त्या पाहणीच्या आधी 48 ते 50% काय घटना घडलेल्या आहेत याचा माणसाच्या मेंदूवरती एक परिणाम होतो. त्यामुळे मतं बदलताना, टक्केवारी बदलताना जी आपल्याला दिसते आहे तो मतदार आपल्या आपल्या कल्पनेनुसार त्याचे संदर्भ सगळे घटनांना जोडत राहतो. त्यामुळे मतदार करणारी लढाई, राजकीय पक्ष करणारी लढाई, मीडियातून चालणारी लढाई, अशा अनेक लढाया एका रणांगणात असतात. त्यामुळेच असं वाटतं की ही टक्केवारी जी आहे ती अगदी जजमेंटल असण्यापेक्षा काही प्रमाणात कल दाखवते की या तारखेला या काळामध्ये या मतदारांना असं असं वाटत होतं. राहिला प्रश्न मुस्लिमांचा आणि इतर सामाजिक आधारांचा. प्रश्न असा आहे की गुजरात मधले मुस्लिम जे आहेत ते अगदी नरेंद्र मोदींच्या बरोबर कसे आहेत हे भाजपने वारंवार सांगितलेले आणि त्याच्यात काही प्रमाणात तथ्य देखील आहे. पण सर्व भारतभरचा मुस्लिम किंवा सगळा समाज जरी आपण म्हटलं, प्रत्येक माणसाचं वर्तन हे एका रेषेत नसतं. म्हणजे यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे की भूमितीमध्ये सरळ रेषा असू शकते, राजकारणात काहीच सरळ नसतं. त्यामुळे हे कसं बदलत जाणार आहे, कशा प्रकारे राजकीय वजन टाकलं जाणार आहे त्याच्यावरती या आकडेवारीतले बदल, मानसिक वर्तनातले बदल हे घडणार आहेत. त्यामुळे मुस्लिम काय किंवा या प्रकारचे दलित काय हे समाज परंपरेने थोडंसं डावीकडे झुकलेल्यांना कल देणारे असे आहेत. पण आता तंत्रज्ञान, गतिमानता, विकासाची स्वप्न याच्यामुळे काही प्रमाणात हे चित्र बदलताना दिसतंय. पण ते खरोखरच किती बदलेल याची शंका सर्वांच्या मनात आहे. हाच प्रश्न ठळक करणारी ही आकडेवारी आहे असं मला वाटतं. मी सुहास पळशीकरांकडे जाणार आहे, पण त्याआधी मला पुन्हा एकदा विनय सहस्त्रबुद्धेंकडे जायचं आहे. आणि आपल्याकडे जे ग्राफिक आहे की कोणती समस्या अधिक सक्षमपणे सोडू शकेल ते जरा पडद्यावर दाखवावं असं मला वाटतंय. विनय सहस्त्रबुद्धे, तुम्ही बघितलं तर राष्ट्रीय सुरक्षेपासून इतर सर्व समस्या म्हणजे अगदी भ्रष्टाचारापर्यंत नरेंद्र मोदी अधिक सक्षमपणे सोडवू शकतील असं आपला सर्व्हे सांगतोय. पण दलितांचे प्रश्न आणि मुसलमानांचे प्रश्न यामध्ये ते मागे आहेत. भारतीय जनता पक्ष याचा काही वेगळ्या प्रकारे विचार करतोय का? निश्चितपणे आम्ही विचार करतो आहोत आणि भारतीय जनता पार्टीने दलित आणि मुस्लिम आणि एक प्रकारे समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचून आपली भूमिका मांडून त्यांच्या संदर्भातलं आपलं जे म्हणणं आहे
ते मांडण्याचे प्रयत्न वारंवार केलेले आहेत. याच्या पुढे देखील ते केले जातील. आमच्या पक्षाचं जे एक दृष्टीपत्र, एक व्हिजन डॉक्युमेंट येत आहे, एक जाहीरनामा निश्चितपणे प्रकाशित होणार आहे. या सगळ्यामध्ये याची प्रसादचिन्ह आपल्याला दिसतील आणि मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात जो एक महत्वाचा फरक भारतीय जनता पार्टी करू इच्छितं तो म्हणजे राजीव गांधी, राहुल गांधी किंवा एकूण काँग्रेसचं राजकारण जे आहे ते एक प्रकारे हक्कांवर आधारित, एन्टायटलमेंट हा त्याचा प्रमुख गाभा आहे आणि एन्टायटलमेंट मधून एम्पॉवरमेंट अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आधी हक्क द्या, शिक्षणाचा हक्क द्या, एक प्रकारे त्यांना अन्न विषयक सुरक्षा कायदा द्या. त्यामुळे अशा प्रकारचे हक्क दिल्यामुळे जणू काही या सगळ्या समस्या अंतर्धान पावणार आहेत अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की आधी एम्पॉवरमेंट केली पाहिजे, आधी सबलीकरण केलं पाहिजे. सबलीकरणातून एक प्रकारे त्यांचे हक्क त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचतील, परंतु आधी समाजांना सक्षम केलं पाहिजे, सबल केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने दलित समाजाच्या बाबतीत असेल, मुसलमान समाजाच्या बाबतीत असेल, आर्थिक विकासाचा मार्ग हा उद्योजकतेच्या मार्गाने जातो. याबद्दलची एक भूमिका आम्ही आमच्या वेगवेगळ्या निवेदनांमधून आणि व्हिजन डॉक्युमेंटमधून मांडणार आहोत. मला असं वाटतं की आत्ताच सगळं त्याच्या संबंधात बोलणं फारसं प्रशस्त होणार नाही, परंतु वेगळ्या काही संकल्पना मांडून दलितांच्या आणि मुसलमानांच्या आर्थिक सबलीकरणातून त्या सबंध समाजाचा एक प्रकारे उन्नयन होईल, समाजाचं सबलीकरण होईल, या प्रकारची काही भूमिका मांडून या सगळ्या समाजांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. अनेक ठिकाणी राज्यांमधनं आम्ही हे घडवून आणलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. सुहास पळशीकरांकडे जाऊया. पळशीकर, मला माहिती आहे तुम्हाला नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी तुलना आवडत नाही, पण आपल्या सर्व्हेमध्ये हे सगळे फाइंडिंग झालेले आहेत, हे आकडे लोकांसमोर आहेत. या सगळ्या तुलनेकडे आणि नरेंद्र मोदींच्या यामधल्या आघाडीकडे तुम्ही कसं पाहताय? म्हणजे अगदी उच्च जातींमध्ये त्यांना पसंती अधिक आहे, मुसलमानांमध्ये राहुल गांधींना अधिक आहे, हे जे आपण पाहिलंय. वेगवेगळ्या वयोगटामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिसतोय. नरेंद्र मोदींनी स्वतःचं जे बिल्टअप आहे, स्वतःच्या नेतृत्वाची बांधणी जी आहे आणि लोकांना जे ते अपील करतायत ते अधिक नीटपणे, अधिक व्यवस्थितपणे, सज्जडपणे केलं असं वाटतं का तुम्हाला? मला असं वाटतं की भारतामध्ये पूर्वापार सुद्धा एखाद्या नेत्याच्या भोवती निवडणुका लढवण्याचे प्रयत्न झालेले आहेत. त्यामुळे आता नरेंद्र मोदी जे करतायत ते आणि पूर्वी समजा उदाहरणार्थ इंदिरा गांधींनी स्वतःच्या भोवती एक वातावरण निर्मिती जी केली होती ती, याला इतिहासाचा एक दाखला आहे. आजचा जो फरक आहे इंदिरा गांधींच्या काळाच्या तुलनेमध्ये तो असा आहे की आज अशा प्रकारच्या प्रतिमान निर्मिती करण्याची साधनं ही जास्त मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि तो जो प्रतिमांचा प्रस्फोट आहे की एखादी प्रतिमा निर्माण करायची आणि त्याच्यातून नंतर पुढे पक्षाला त्याचा फायदा करून घ्यायचा, हे राजकारण जे आहे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये थोडंसं शंका असते की हे राजकारण काही खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जाणारं राजकारण नाही. पण हा झाला एक माझ्या व्यक्तिगत मताचा भाग. आपल्या या सर्वेक्षणामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या प्रतिमा निर्मितीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी हे सरस आहेत हे सिद्ध झालेलं आहे. हे मात्र मला मान्य करण्यामध्ये काही वावगं वाटत नाही आणि त्याच्यासाठी सर्वेक्षणाची देखील गरज नाही एका अर्थाने, कारण काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे नेते अशा प्रतिमा निर्मितीच्या बाबतीमध्ये मागे पडतायत हे आपण सातत्याने पाहतोय, रोजच्या जीवनात त्याचा अनुभव घेतोय आणि त्याचं प्रतिबिंब सर्वेक्षणामध्ये पडताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा असा येतो की तरी सुद्धा एवढं सगळं करूनही दोन मुद्दे उरतात. त्याच्यातला एक मुद्दा म्हणजे तुम्ही कितीही लोकांना फोर्स केलं, कोणाची तरी निवड करा म्हणून सांगितलं तरी देखील सुमारे 1/3 लोक किंवा किमान या 6 राज्यांमधले 27% लोक असं म्हणतात की आम्हाला या दोघांपैकी किंवा एकूणच कुणाला पंतप्रधान निवडायचं याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. आणि ते कोण आहेत ते लक्षात घ्यावं असं माझं म्हणणं आहे. हे जे लोक आहेत या 6 राज्यांच्या आत्ताच्या आपल्या सर्वेक्षणामध्ये की ज्यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा हे सांगितलंच नाहीये, ते कोण आहेत? तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ज्यांचा माध्यम साक्षरता कमी आहे असे लोक किंवा माध्यम साक्षरता नसलेले लोक, मीडिया एक्सपोजर नसलेले आणि मीडिया एक्सपोजर अत्यंत कमी असलेले असे निम्मे लोक असं म्हणतात की कोण पंतप्रधान व्हावं याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. म्हणजे समाजातला जो मुळातच बोलका आणि आपलं बोलणं माध्यमांच्या मधून मांडू शकणारा वर्ग असतो त्याची ही निवड आहे का हा प्रश्न निर्माण होतो. हा आक्षेपाचा किंवा चिंतेचा भाग आहे. नंबर 2, तुम्ही म्हणलात ते खरं आहे की जे लोक बोलतात त्यांच्यामध्ये अर्थातच मोदींची जी आघाडी आहे ती वयोगट, शिक्षण गट या सर्वांमध्ये आहे. मात्र तरी इतकं सगळं करूनही 2 प्रकारचं ध्रुवीकरण मात्र अपरिहार्यपणे होताना दिसतंय. एका बाजूला दलित आणि मुस्लिम आणि दुसऱ्या बाजूला सर्वसाधारणपणे उच्च जाती.
हे जे ध्रुवीकरण आहे ते भारताच्या राजकारणातल्या येत्या कलाची जर नांदी असेल तर मला असं वाटतं की कुणालाही, अगदी भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना सुद्धा त्याची चिंता वाटायला पाहिजे. कारण अशा प्रकारचं ध्रुवीकरण होऊन जर भारतीय जनता पक्ष येत असेल तर त्याचा अर्थ कालपर्यंत आपण जे पाहत होतो त्याप्रमाणे 4 वैशिष्ट्ये असलेला मतदार हा सरसगट भाजपकडे जातोय असं आपल्याला दिसतं. उच्च जात, उच्च किंवा मध्यम वर्ग, शहरी निवास आणि माध्यम साक्षरतेचं प्रमाण मोठं असणं, ही 4 वैशिष्ट्ये असलेले सर्व समूह भाजपकडे जात आहेत. आणि ती 4 ज्यांच्याकडे नाहीत, सामाजिक वैशिष्ट्ये म्हणून किंवा व्यक्तिगत अस्मितेची वैशिष्ट्ये म्हणून, ते भाजपपासून 4 हात अंतर राखून आहेत. हे ध्रुवीकरण कदाचित भाजपच्या विरोधकांना ते चांगलं वाटेल, कदाचित भाजपला त्याची चिंता वाटेल, कदाचित त्याच्या जीवावर भाजप निवडून येईल. माझा प्रश्न असा आहे की अशा प्रकारच्या सामाजिक ध्रुवीकरणाच्या आधारे जो पक्ष निवडून येईल त्या पक्षाला आपली धोरणं लोकांच्या एम्पॉवरमेंटसाठी किंवा सबलीकरणासाठी वापरण्याचा कितपत उत्साह राहील, हा खरं तर मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातल्या माध्यमांनी लावलेल्या लढाईचा खरा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्याच्याकडे आपण गंभीरपणे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे, हा गंभीर प्रश्न आहे. आणि या ध्रुवीकरणाबद्दल मला विनय सहस्त्रबुद्धेंना सुद्धा विचारायचं आहे. मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे ज्याची चर्चा आपण 2 दिवसापूर्वी केली होती की मोदींची जी लोकप्रियता आहे ती थोडी उतरलेली दिसते, राहुल गांधींची वाढलेली दिसते. यामध्ये प्रचाराचा अतिरेक, परवा कुमार केतकर म्हणाले त्याप्रमाणे प्रचाराचा अतिरेक होतोय का, ओव्हरकिल होतोय का? आणि मोदी जानेवारी महिन्यात अगदी वरच्या बिंदूला पोचलेले होते त्यांची लोकप्रियता आणि ती आता खाली येते का? सहस्त्रबुद्धे म्हणतात त्याप्रमाणे केजरीवाल हा फॅक्टर आहे. यावरही मला चर्चा करायची आहे, पण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर मतदान करताना मतदार कशाला प्राधान्य देत आहेत आणि प्रचारातल्या काही मुद्द्यांचा विचार करूया. बघा पडद्यावर, मतदान करताना तुम्ही कशाला प्राधान्य देता असा प्रश्न आपण मतदारांना विचारायला. बघा काय म्हणतायत 6 राज्यातले मतदार. 47% मतदार या सर्वेप्रमाणे म्हणतायत की आम्ही पक्षाला प्राधान्य देतो. 25% म्हणतायत की आम्ही स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देतो. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणजे नरेंद्र मोदी की राहुल गांधी हा मुद्दा महत्त्वाचा ठरलेला असताना फक्त 16% मतदार म्हणतायत की आम्ही पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला प्राधान्य देतो. इतर मुद्द्यांना प्राधान्य देणारे बघा 2% मतदार आहेत, माहित नाही म्हणणारे 10% आहेत. आपण जर पुन्हा या ग्राफिककडे जाऊ शकलो तर मला 6 राज्यातले मोदी समर्थक काय म्हणतायत ते जरा तुम्हाला दाखवायचं आहे. बघा पडद्यावर या सगळ्या टेबलमध्ये पुढचा भाग बघा. 6 राज्यातले मोदी समर्थक बघा काय म्हणतायत. मोदी समर्थक सुद्धा पक्षाला प्राधान्य देत आहेत. 43% मोदी समर्थक पक्षाला प्राधान्य देत आहेत. उमेदवार कोण आहे याला प्राधान्य देत आहेत 23% मोदी समर्थक. पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे म्हणजे नरेंद्र मोदी उमेदवार आहे त्याला फक्त 30% समर्थक प्राधान्य देत आहेत. इतर मुद्द्यांना 1% प्राधान्य देत आहेत, माहीत नाही म्हणणारे 4% लोक आहेत. पुढे जाऊया. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, मी विचारणार आहे आपल्या तज्ज्ञांना. राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित न करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचा निर्णय योग्य आहे असं म्हणणारे 25% लोक आहेत, निर्णय अयोग्य आहे असं म्हणणारे 25% लोक आहेत, या निर्णयाची काहीही देणं घेणं नाही असं म्हणणारे 20% लोक आहेत, माहीत नाही म्हणणारे 30% लोक आहेत. चर्चेकडे जाऊया. मला विनय सहस्त्रबुद्धेंपासून सुरुवात करायची आहे. विनय सहस्त्रबुद्धे, आपण बघितलं की मतदान करताना मतदार कशाला प्राधान्य देत आहेत तर पक्षाला प्राधान्य देणारे सर्वाधिक लोक आहेत. आणि मला असं वाटतं की हे जे फाइंडिंग आहे, हे जे आपल्याला सापडलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे या निवडणुकीत. कारण मीडिया सगळा प्रोजेक्ट करतोय नरेंद्र मोदी की राहुल गांधी, पण मोदींचे समर्थक सुद्धा 43% समर्थक हे पक्षाला म्हणजे भाजपला प्राधान्य देत आहेत. याचा अर्थ तुम्ही काय लावता? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये तशा पद्धतीने कुठलंही काही फार आश्चर्य वाटावं अशी स्थिती आहे असं मला वाटत नाही. आणि मला एक लोकशाहीचा विद्यार्थी आहे ना, त्याने ही स्थिती चांगली वाटते. याचं कारण जरी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झालेली असली आणि त्या दृष्टीने प्रचाराचा रोख, प्रचाराचा फोकस, प्रकाश झोत हा जरी नरेंद्र मोदी यांच्यावर असला तरी या निवडणुकीमध्ये प्रथमच आणि जे वैशिष्ट्य बरेचदा विश्लेषणामध्ये एक प्रकारे उपेक्षिलं जातं ते हे की यावेळी प्रथमच असं आहे, आतापर्यंत कधी असं नव्हतं की केंद्रामध्ये सत्तेत असलेला एक पक्ष
जे ती 6 वर्ष सत्ता एक प्रकारे राबवली, आणि काँग्रेस ज्यांनी जवळजवळ 50-55 वर्ष सत्ता राबवली, याच्यामध्ये तुलना करण्याची लोकांना संधी आहे, जी एक प्रकारे 2009 मध्ये होती, परंतु 2014 मध्ये अन्य राज्यांमध्ये देखील जवळजवळ 17-18 राज्य अशी आहेत की जिथे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावर व अन्य पक्षांबरोबर कधी ना कधी जवळजवळ पूर्ण टर्म किंवा त्यापेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये होतं. त्यामुळे दोन पक्षांच्या कामगिरीची तुलना करण्यासाठी आवश्यक तेवढा मजकूर, आवश्यक तेवढा डेटा, आवश्यक तेवढा एक प्रकारे सगळ्या प्रकारचा माहितीचा साठा हा लोकांच्याकडे उपलब्ध आहे, आणि त्यामुळे पक्ष आणि पक्षांची कामगिरी हा प्रश्न चर्चेमध्ये येणं अगदी स्वाभाविक आहे. आता पळशीकरांनी असं म्हटलं की यामध्ये एक ध्रुवीकरणाचा विषय आहे, आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्या आणि स्वतः नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा रोख हा सर्वांना बरोबर घेऊन सबका साथ सबका विकास अशा प्रकारचा आहे, आणि त्यामुळे दलित, मागासवर्गीय, आदिवासी, वनवासी, मुसलमान, अल्पसंख्याक या सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला सत्तेमध्ये यायचं आहे. याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आम्हाला कोणत्याही प्रकारचं ध्रुवीकरण नको आहे. त्याचा राजकीय लाभ घेण्याची आमची भूमिका आतापर्यंत कधीही नव्हती, इथून पुढेही कधी असणार नाही, आणि त्यामुळे सगळ्यांच्या बरोबरीने आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रश्नावर ही निवडणूक लढवली जावी. त्यामुळे पक्षांच्या कामगिरीची तुलना व्हावी याकडेच भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा रोख असणार आहे, आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये एक प्रकारे कामगिरीची तुलना होणार आहे. दीक्षित सर, पक्षाला महत्व मिळणं विनय सहस्त्रबुद्धे म्हणतात लोकशाहीच्या दृष्टीने चांगलं आहे, तुम्हालाही असंच वाटतंय? हो, मलाही असंच वाटतं. त्याचं कारण मुख्यतः असं आहे की भारतीय माणसाची जी मनोरचना आहे आणि विविध वैशिष्ट्यांनी हा भारत देश आहे, त्यामुळे आपण अनेकदा अशी चर्चा करतो की जशी युरोपमध्ये द्विपक्षीय द्विध्रुवीय राजनीती चालते, अमेरिकेमध्ये जसं प्रेसिडेन्शियल इलेक्शनचं डिबेट होतं, या सगळ्यांमागे असं एक धोरण असतं की 2 किंवा 3च पक्ष असावेत. परंतु भारताची विविधता लक्षात घेता लोकांच्या आकांक्षा, त्यांचे प्रश्न, त्यांची प्रश्नाची उत्तरं शोधण्याची रीत ही प्रदेशवार वेगवेगळी आहे. अस्मितांची रीत सुद्धा प्रदेशवार वेगवेगळी आहे. म्हणजे अनेक फुलांचा गुच्छ आहे हा, त्यामुळे प्रत्येक फुलाचं एक वेगळेपण असणार. त्यामुळं यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा की राजकीय पक्षांवरती लोकांनी विश्वास दाखवलेला आहे. टक्केवारी जी सांगते ती एक फार मौलिक अशा प्रकारची गोष्ट आहे. कारण राजकीय पक्ष, राजकारण आणि त्याची व्यवस्था याच्यात बदल करणं, याच्यात सुधारणा करणं, याच्यात शुद्धीकरण करणं आणि त्या सगळ्या गोष्टी मोडून टाकणं याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे राजकीय पक्षांवरती लोक ज्या अर्थी विश्वास दाखवत आहेत त्या अर्थी प्रत्यक्ष राजकारणात असलेल्यांपेक्षा मतदार हा अधिक समंजसपणानं, अधिक एकत्रित शहाणपणानं विचार करतोय असा अर्थ होतो. पळशीकर, मला यातून एक नवा प्रश्न सुचतो. प्रश्न असा आहे की जेव्हा अधिक लोक पंतप्रधानपदाच्या उमेदवारापेक्षा, स्थानिक उमेदवारापेक्षा पक्षाला महत्व देत आहेत, तेव्हा ते त्या पक्षाच्या विचारसरणीला महत्व देत आहेत का काँग्रेसला विकल्प म्हणून, काँग्रेसला पर्याय म्हणून भाजप आहे या मुद्द्याला महत्व देत आहेत? नाही, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जो प्रश्न विचारला होता की तुम्ही मतदान करताना कोणत्या मुद्द्याला महत्व देता, त्याला सर्वसाधारणपणे लोकांनी, निम्म्या 47% लोकांनी असं म्हटलेलं आहे की पक्षाला आम्ही मत देतो. आणि त्यामुळे हे केवळ भाजपचे मतदार असं म्हणतायत असं नाही, तर सरसकटपणे सगळेच मतदार असं म्हणतायत की आमच्या दृष्टीने पक्ष, सगळ्यांमधले 47% असं म्हणतायत की आमच्या दृष्टीने पक्ष हा महत्वाचा घटक असणार आहे, निकष असणार आहे. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा पक्षाचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं कडबोळं एकत्र झालेलं असतं. म्हणजे मी जेव्हा म्हणतो की मी अमुक श पक्षाला मत देणार, तेव्हा तो पक्ष म्हणजे माझ्या दृष्टीने काय आहे, तर अर्थातच तो पक्ष म्हणजे मला रोज त्या पक्षाचे जे कार्यकर्ते दिसतात, माझ्याशी कसे वागतात, त्याचे स्थानिक प्रतिनिधी कोण आहे, हा एक भाग असतो. दुसऱ्या बाजूला त्या पक्षाचं, ज्याला आपण म्हणूया चेहरा कोण आहे आणि म्हणून त्या पक्षाचे नेते कोण आहेत, धुरीण कोण आहेत, हा दुसरा असतो. त्या पक्षाची विचारसरणी आणि कार्यक्रम हे सुद्धा त्याच्यात येतातच, आणि ते पुन्हा मला ज्या पद्धतीने कळतील. कारण याच्यामध्ये सतत एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की क्रमिक पुस्तकांमध्ये एखाद्या पक्षाबद्दल आपण जे बोलतो ते आणि लोकांना जाणवणारा पक्ष याच्यामध्ये नेहमी अंतर असतं. आणि त्यामुळे लोकांना एखादा पक्ष जो जाणवतो तो त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या गोष्टींमुळे जाणवतो, आणि म्हणून विचारसरणी आणि कार्यक्रम यांचं नेहमी मिश्रण होत असतं असं मला वाटतं. ही जी कल्पना आहे की एखाद्या पक्षाची क्ष ही विचारसरणी आहे, तो समाजवादी आहे किंवा तो हिंदुत्ववादी आहे, ही एका अर्थाने अभ्यासकांची, निरीक्षकांची, भाष्यकारांची वर्गवारी असते. ती वर्गवारी जनतेपर्यंत तो पक्ष कसा पोहोचवतो याच्यावरती त्या पक्षाची चेहरेपट्टी आणि तोंडओळख लोकांना होत असते. आत्ता उदाहरणार्थ जर उदाहरण घेऊन बोलायचं झालं तर मोदी
हे काय सांगतायत? आता सहस्त्रबुद्धे म्हणाले त्याप्रमाणे सबका विकास वगैरे तर आहेच, पण विकास हा त्याच्यातला कळीचा शब्द आहे. मोदी जे स्वतःला एका ठिकाणी ठेवतायत ते ठिकाण आहे विकास नावाचं, की मी काय करणार आहे, माझा पक्ष काय करणार आहे, तर विकास करणार आहे. ही जी अशा प्रकारचं आयडेंटिफिकेशन असतं, अशा प्रकारे विचारांच्या आणि कार्यक्रमांच्या बरोबर पक्षाला जोडलं जाणं असतं, त्याच्यातून वेगवेगळ्या समाज घटकांना तो पक्ष आपला आकर्षक वाटतो किंवा आकर्षक वाटत नाही आणि त्यातनं मतदानाची क्रिया घडते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून लोक जेव्हा 47% म्हणतात की आम्ही पक्षाला प्राधान्य देतो सगळ्यात जास्त, तेव्हा माझ्या आणि आत्ता दीक्षित म्हणाले, सहस्त्रबुद्धे म्हणाले त्याप्रमाणे सगळ्यांच्याच दृष्टीने त्याच्यामध्ये एक स्वागतार्ह गोष्ट अशी असते की व्यक्ती केंद्रित राजकारणापेक्षा, स्वार्थ केंद्रित राजकारणापेक्षा काहीतरी व्यापक विचार करायला मतदार तयार आहेत, याचं ते निदर्शक असतं. अगदी. आणि 47% मतदार असा व्यापक विचार करायला तयार आहे, हे लोकशाहीच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्थ म्हणायला हवं. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर पाहूया प्रचाराविषयी, प्रचारातल्या काही गोष्टींविषयी या मतदारांना काय वाटतं. ब्रेक नंतर थोडंसं प्रचाराकडे वळूया. बघा पडद्यावर आपला प्रश्न होता, नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना शहजादा म्हटलं, यावर तुमचं मत काय? पडद्यावर बघा, ते चुकीचं होतं असं 31% लोक म्हणतायत, 27% लोक योग्य होतं असं म्हणतायत आणि 42% म्हणजे सर्वाधिक लोक असं म्हणतायत की माहीत नाही. पुढे जाऊया. काँग्रेसने मोदींना चहावाला म्हटलं, हे तुम्हाला माहिती आहे का? 40% लोक म्हणाले आम्ही ऐकलंय, पण 60% लोक म्हणाले आम्ही ऐकलेलं नाही. आणि तिसरा प्रश्न आहे, भाजपच्या चाय पे चर्चा कार्यक्रमात तुम्ही सहभाग घेतलाय का? सहभागी होऊ असं 17% लोकांनी सांगितलं, निमंत्रण दिलं तर जाऊ असं 11% लोक म्हणाले, सहभागी झालो असं 1% लोकांनी म्हटलं, जाऊ शकलो नाही असं 25% लोक म्हणाले, काहीही देणं घेणं नाही असं 10% लोकांनी सांगितलं आणि माहीत नाही म्हणणाऱ्यांची संख्या बघा 36% आहे. मला या निमित्ताने, या 3 प्रश्नांच्या निमित्ताने प्रचाराची चर्चा करायची आहे आणि मला दीक्षित सरांपासून सुरुवात करायची आहे. दीक्षित सर, मला हे विचारायचं आहे की मोदींनी राहुल गांधींना शहाजादा म्हटलं, हे चुकीचं होतं असं 31% लोक म्हणतायत. याचा अर्थ मोदी पंतप्रधान म्हणून पुढे असले, लोकप्रिय असले तरी त्यांनी चूक केली तरी लोक मान्य करायला तयार नाहीयेत, ते म्हणतात हे चुकीचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 42% लोक म्हणतात की आम्हाला हे माहितीच नाही. काँग्रेसनं मोदींना चहावाला म्हटलं, हे 60% लोकांना माहित नाहीये. याचा अर्थ काय घ्यायचा? प्रचारामध्ये ही जी चिखलफेक किंवा ज्याला नेम कॉलिंग इंग्लिशमध्ये म्हणतात ते चालतं, त्याकडे मतदार दुर्लक्ष करतोय? मला असं वाटतं की 42% लोक जर असं म्हणत असतील की हे आम्हाला माहिती नाही, तर त्याचा अर्थ अनेक प्रकारे सांगता येणं शक्य आहे. एक म्हणजे ग्रामीण शहरी ही सीमारेषा माध्यम क्रांतीमुळे, तंत्रज्ञानामुळे कमी झालेली आहे असं जे आपण म्हणतो, त्याच्यात काही नेमकी आकडेवारी काय हे बघावं लागेल. दुसरी गोष्ट अशी की लोकांना स्वतःच्या जगण्या मारण्याची कामं, उद्योगधंदे आहेत आणि ते करत त्याच्यात जास्त गुंतलेले असतात, तसा त्याचा अर्थ होतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी की लोकांना असं वाटतं आहे प्रामुख्याने की सरकार कोणाचं येतं किंवा काय होतं ह्याच्यापेक्षा देखील आमच्या प्रश्नांचं काय, असं लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणजे आता साधारण सुरक्षितता असा एक विषय घेतला तर तुम्ही बायकांना विचारा, सगळ्या बायका काय कोणाचं का सरकारीनं आम्हाला संध्याकाळी रात्री हिंडताना सुरक्षित वाटलं पाहिजे, एवढं बघितलं पाहिजे. हे असं खरं म्हणजे हे जास्त राजकीय होणं आहे. राजकीय पक्षाशी बांधील असणं म्हणजे राजकीय होणं नव्हे, आपल्या प्रश्नांविषयीची जाण असणं. म्हणून काल सुद्धा आपण आजच्या सवालमध्ये जेव्हा चर्चा करत होता तेव्हा मूलभूत प्रश्नांवरती चर्चा होईल का असं जेव्हा विचारलं तेव्हा 70% लोकांनी सांगितलं होणार नाही. एका अर्थाने लोकांनी असं सांगितलं, आम्हाला तुम्ही माहिती खूप देता, आम्हाला तुम्ही स्वप्न खूप देता, आम्हाला तुम्ही विश्वासार्ह वाटता की नाही का? भरपूर माहिती देणं आणि विश्वासार्हता याच्यामध्ये काही अंतर आहे असं वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण असं म्हणतो आहोत की जवळपास 18 ते 35 या वयोगटातला 47% मतदार हा नवीन आहे. म्हणजे निम्मा मतदार हा नवीन आहे असं आपण जर म्हणत असू 18 ते 35-40 पर्यंतचा, तर ते सगळे लोक जे कोणी मतदानात भाग घेणार आहेत त्यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीतून आपल्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे याच्या संबंधी काही एक विधान करायचं आहे, याच्या संबंधी काही एक दिशा द्यायची आहे.
आणि ती यांना मत देऊ त्यांना मत देऊ अशा उतावळेपणानं न करता जे नवनवे समाज शक्ती आलेले आहेत, नवनवे प्रवाह येत आहेत, त्याच्याकडे ते जाणीवपूर्वक बघतायत. म्हणजे महिन्याभरापूर्वी असलेली केजरीवालांची प्रतिमा आणि आजची असलेली केजरीवालांची प्रतिमा ह्याच्यामध्ये फरक का पडतो, तर अनेकदा घटनांनी माणसाचं मानस बदलायला मदत होतो. म्हणून जे लोक आम्हाला ह्याच्यामध्ये काही माहिती नाही किंवा आम्ही काही सांगू इच्छित नाही असं सांगतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं काय म्हणू की विवेक आणि तारतम्य याचं मिश्रण त्याच्यामध्ये मला दिसतंय. विनय सहस्त्रबुद्धे, तुम्ही कसं पाहता याच्याकडे? शहजादा विरुद्ध चहावाला, कारण हा मुद्दा छोटासा दिसत असला तरी लोक, म्हणजे बहुसंख्य लोक 42% आणि 60% लोक आम्हाला माहित नाही म्हणतायत. चाय पे चर्चा हा जो नरेंद्र मोदींचा अभिनव कार्यक्रम होता त्याची मीडियामधून खूप चर्चा झाली, पण तरी सुद्धा 36% लोक म्हणतात अजून आम्हाला त्याबद्दल माहित नाहीये. हे सगळे जे मार्ग वापरले जातात, ज्याला गिमिक्स म्हटलं जातं, किंवा शहाजादा विरुद्ध चहावाला, हे मीडियामधून प्रसिद्धी मिळत असेल, पण प्रत्यक्ष मतदार याचा फार विचार करताना दिसत नाहीये, असं तुम्हालाही वाटतं का? मला असं वाटतं की यातला जो पहिला भाग आहे की या नेम कॉलिंगच्या बद्दल लोकांना माहिती आहे किंवा नाही, आणि त्याबद्दल लोकांनी आपल्याला फारशी माहिती नाही असं सांगणाऱ्यांची एक लक्षणीय संख्या आहे. तर याचा अर्थ असा आहे की एकूण प्रसार माध्यमांमध्ये ज्या सगळ्या विषयांची चर्चा होते, मुद्रित माध्यमांमध्ये, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये, ती सर्व दूर पोचते असा जो आपला समज आहे तो तेवढासा खरा नाही. लोक माध्यमांना, माध्यमांमधल्या ठसीव स्वरूपाच्या चर्चांना आणि एक प्रकारे जे वादविवाद होतात त्यांना काहीसे कंटाळल्यासारखे आहेत. त्यांना त्याच्यामध्ये फारशी रुची नाही, कारण एका ठरीव पद्धतीने या चर्चा होतात असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे हा जो नेम कॉलिंग नावाचा जो विषय आहे, कोणी कुणाला काय म्हटलं आणि कशा पद्धतीने कुणाला दूषणं दिली, त्याबद्दलही मला असं वाटतं की लोकांना फारशी रुची नाही. म्हणजे याच्यातली माहिती नाही जे असं म्हणणारे जे आहेत ते माहिती असून सुद्धा कदाचित त्यांना त्याचं फारसं म्हणजे तो लक्ष देण्या इतका मुद्दा महत्वाचा वाटला नाही, असाही एखादा भाग त्याच्यामध्ये असू शकतो. पण मला हे देखील एक चांगलं चिन्ह वाटतं. म्हणजे प्रसार माध्यमांच्या प्रभावापेक्षा लोक आपल्या विवेकबुद्धीच्या आधारे जर मतदान करत असतील तर ती एक प्रकारे चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रसार माध्यमांचा जो लोकशिक्षणातला रोल आहे, जी भूमिका आहे, ती महत्वाचीच आहे, त्याचा मी अधिक्षेप करत नाही. पण दुसऱ्या बाजूनी लोक स्वतःच्या विचारांनी अधिक मतदान जर करत असतील आणि त्याचा प्रभाव जास्त पडत असेल तर ते चांगलं आहे. आपण चाय पे चर्चाची चर्चा केलीत, आपण एक शब्द वापरला की हे गिमिक आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये गिमिक वगैरे काही नाही. उलट मी असं म्हणेन की हा लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक अभिनव मार्ग आहे. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने आपल्या आपल्या प्रचारांमध्ये अनेक अभिनवता, इनोव्हेशन आणण्याचा एक चांगला स्वागतार्ह प्रयत्न केलाय. चहाच्या ठेल्यावरती गप्पा मारत मारत चहा घेत घेत गप्पा मारणं किंवा चर्चा करणं हे आपल्याकडे अतिशय सर्वसामान्य पातळीवर देखील आहे. आणि त्याच्याकरता कोणाकडे दिवाणखान्यामध्ये किंवा पंचतारांकित हॉटेलात जावं लागत नाही. आपण कुठेही चहाच्या कपाबरोबर चर्चा करू शकतो. आणि योगायोगाने नरेंद्र मोदी यांनी पूर्वी कधी चहा विकला होता तो विषय चर्चेत आला आणि त्यातनं एक प्रकारे चहा पिणं, चहा विकणं याच्याशी त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचा एक सांधा जोडला गेला आणि त्यातनं ही चाय पे चर्चा नावाची संकल्पना पुढे आली आणि त्याच्यातनं चर्चा होत असेल. ही गोष्ट खरी आहे की अशा प्रकारच्या निवडणूक प्रचारामध्ये या पद्धतीचा उपक्रम राबवला जाण्याची आपल्याकडे ही पहिलीच बहुधा वेळ आहे आणि त्यामुळे त्याला प्रतिसाद मिळणं किंवा त्याचा प्रचार प्रसार होणं याला वेळ लागेल. आता ती संख्या आपल्याकडे कमी दिसते, ती स्वाभाविक आहे. हळूहळू मला असं वाटतं की याचा प्रचार प्रसार होईल, पण त्याच्याकडे आपण सकारात्मक पद्धतीने बघितलं पाहिजे, कारण हा एक नवीन अभिनव अशा प्रकारचा अप्रोच आहे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी एक ब्रेक घेणार आहे. मला याच विषयी पळशीकरांना विचारायचं आहे, पण एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर मला थेट सुहास पळशीकरांकडे जायचंय. पळशीकर, प्रचाराच्या पद्धतीबद्दल आपण चर्चा करत होतो. एक तर हे शहाजादा विरुद्ध चहावाला यावरचा आपला प्रश्न आहे, आणि दुसरा आता विनय सहस्त्रबुद्धे जे म्हणाले की ह्या निवडणुकीमध्ये अभिनव पद्धती प्रचाराच्या वापरल्या जात आहेत. चाय पे चर्चा असेल किंवा राहुल गांधी वेगवेगळ्या गटातल्या लोकांना जाऊन भेटतात, जसे आज ते मच्छीमारांना भेटले, थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रचार पद्धतीचा मतदाराच्या मनावर किती परिणाम होतोय, का तो दुर्लक्ष करतोय? म्हणजे ज्याला तुतुमैचं राजकारण किंवा प्रचार म्हणायचा त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की शहाजादा असेल किंवा अशा प्रकारची एकमेकांना नावं ठेवणं असेल, याच्याकडे जितकं लक्ष द्यायचं तितकंच लोक देणार, त्याच्या पलीकडे देणार नाहीत. कारण त्यांनाही माहिती आहे की अशा प्रकारे एकमेकांवरती शाब्दिक कुरघोड्या करणं हे निवडणुकीच्या खेळाचा एक भाग असतो. आणि निवडणुकीचं ज्या ज्या प्रमाणामध्ये
प्रेक्षणीयतेमध्ये रूपांतर होत असतं. राजकारणातल्या स्पर्धेचं जोपर्यंत जेवढं प्रेक्षणीयतेत रूपांतर होत असतं तेवढं या प्रकारची चर्चा, या प्रकारची नावं ठेवणं हे चालणार आहे. आणि अशा प्रसंगांमधनं खरं तर शहजादा म्हणावं का नाही आणि चायवाला म्हणावं का नाही ह्याच्या नैतिकतेमध्ये न जाता आणि त्याच्याबद्दलच्या संवेदनशीलतेमध्ये न जाता मी असं म्हणेन की निवडणुकीच्या निमित्ताने खरोखरी सामान्य माणसं असतील, कार्यकर्ते असतील आणि नेते असतील, या सगळ्यांच्याच प्रतिभेला पंख फुटत असतात आणि त्यावेळी काही पंख जास्त फडफडतात, काही कमी फडफडतात. त्यामुळे त्याच्याबद्दल मला असं वाटतं एवढी गंभीरपणे चर्चा करण्याचा तो काही मुद्दा आहे असं नाही. पण खरा प्रश्न असा आहे की आपले जर लोकसभेचे मतदारसंघ जे आहेत त्यांचा विस्तार पाहिला, म्हणजे केवळ चौरस किलोमीटरमध्ये पाहिला किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये असलेल्या मतदारांच्या संख्येचा विचार केला, तर उत्तरोत्तर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे नेते यांना मतदारांपर्यंत जास्तीत जास्त थेट पोहोचण्याची शक्यताच कमी व्हायला लागलेली आहे. आणि मग आपणच लोक म्हणून अशी तक्रार करणार, नागरिक म्हणून अशी तक्रार करणार की राजकीय पक्षांचा लोकांशी संपर्क नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना पूर्वी काही एका निवडणुकीच्या आधीच्या टप्प्यावरती SMS पाठवणं असेल किंवा टेक्स्ट मेसेजेस पाठवणं असेल, आता या प्रकारचे कार्यक्रम करणं, असे वेगवेगळे अभिनव उपाय करणं हे आवश्यक ठरतं. ते उपाय करण्याचे मला असं दिसतं की दोन मुख्य प्रकार आहेत. त्यातला एक म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जे तंत्रज्ञानामध्ये रमणारे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं, विशेषतः शहरी पांढरपेशे लोक की जे आवर्जून सभांना जात नाहीत, त्यांच्यासाठी या तंत्रज्ञानाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गांचा उपयोग होऊ शकतो. दुसरा जो मार्ग आहे तो मला असं वाटतं की भावनात्मक असतो आणि सर्व नेते त्याचा उपयोग करतात. तो असा की नेत्यांचा आपल्या अनुयायांशी असेल किंवा सामान्य मतदारांशी असेल शक्य तेवढा थेट संपर्क व्हायला पाहिजे आणि तो थेट संपर्क आणि तंत्रज्ञानाचा मार्ग वापरणं या दोन्ही बद्दलचे वेगवेगळे प्रयोग निवडणुकीच्या निमित्ताने जर होत असतील तर ते कोणते पक्ष करतायत, त्याचा त्यांना फायदा मिळतोय का नाही याचा विचार करण्यापेक्षा निवडणुकीच्या निमित्ताने ही जी घुसळण होते आणि नेते, कार्यकर्ते आणि मतदार यांना एकत्र येण्याचे वेगवेगळे प्रसंग निर्माण होतात, त्यांचं मला असं वाटतं की आपण नक्कीच स्वागत करायला पाहिजे. मी पुन्हा एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपण जाणार आहोत कार्यक्रमातल्या महत्त्वाच्या भागाकडे. UPA सरकारचं प्रगती पुस्तक आपण पाहणार आहोत, पंतप्रधानांचं प्रगती पुस्तक पाहणार आहोत आणि या आता जर निवडणुका झाल्या तर या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळतील हेही पाहणार आहोत आणि तुमच्या उत्सुकतेचा विषय असलेली गोष्ट म्हणजे सीट प्रोजेक्शनही पाहणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. लढाई लोकसभेची एक मागोमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हा आपला इलेक्शन ट्रॅकर आपण बघतो आहोत आणि त्याचा हा शेवटचा भाग आहे. या भागामध्ये आपण बघणार आहोत सीट प्रोजेक्शन, कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळू शकतात आणि UPA सरकार आणि मनमोहन सिंग यांच्या कामगिरीबद्दल मतदारांना काय वाटतं. बघूया पहिल्यांदा UPA सरकारच्या कामगिरीवर किती लोक समाधानी आहेत. पडद्यावर बघा. UPA सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी आहोत असं म्हणणाऱ्यांची संख्या 11% आहे. गेल्या सर्वेच्या वेळेला म्हणजे जानेवारीतल्या सर्वेच्या वेळेला ही संख्या 6% होती, हे लक्षात घ्या. काही प्रमाणात समाधानी आहोत असं म्हणणाऱ्यांची संख्या आता 34% आहे आणि गेल्या वेळेला ही संख्या 26% होती. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, समाधानी आणि काही प्रमाणात समाधानी असणाऱ्यांची संख्या 34 अधिक 11 45% झालेली आहे. 45% लोक UPA सरकारच्या कामगिरीवर आपण समाधानी आहोत असं म्हणतायत. गेल्या वेळेला हेच प्रमाण 32% होतं, म्हणजे हे प्रमाण 12% वाढलेलं आहे. असमाधानी आहोत असं म्हणणाऱ्यांची संख्या गेल्या वेळेला 14% होती, ती 15% झालेली आहे. काही प्रमाणात असमाधानी असणाऱ्या असं म्हणणाऱ्यांची संख्या 39% होती, ती कमी होऊन 31% झालेली आहे. माहीत नाही म्हणणाऱ्यांची संख्या 15% होती, ती 9% झालेली आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की असमाधान UPA सरकारबद्दलचं घटलेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे आणि 45% लोक म्हणतात की आम्ही काही प्रमाणात समाधानी आहोत किंवा समाधानी आहोत. पुढे जाऊया. ग्रामीण आणि शहरी भागात UPA सरकारच्या कामगिरीबद्दल कशा प्रकारचं समाधान आहे ते आपण तपासलं. ग्रामीण भाग बघा, 45% लोक म्हणतात की आम्ही समाधानी आहोत. ही संख्या आपल्या जानेवारीच्या सर्वेच्या वेळेला 33% होती, इथे 12% संख्या वाढलेली आहे. शहरी भाग बघा, शहरी भागात ही वाढ अधिक आहे. गेल्या सर्वेच्या वेळेला 29% लोक म्हणत होते की आम्ही समाधानी आहोत UPA सरकारबद्दल, आता 46% लोक म्हणतायत. याचा अर्थ 17% ही संख्या वाढलेली आहे.
युपीए सरकारबद्दलचं समाधान वाढण्याचं कारण काय आहे हे मी विचारणार आहे आपल्या सगळ्या तज्ज्ञांना. पुढे जाऊया. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची कामगिरी समाधानकारक आहे का? बघा, इथेही फरक पडलेला आहे. गेल्या वेळेला 60% लोक म्हणत होते की समाधान आहे आम्हाला, आता 11% लोक म्हणतायत. 4% लोकांनी ही संख्या वाढलेली आहे. काही प्रमाणात समाधानी आहोत असं म्हणणाऱ्यांची संख्या गेल्या वेळेला 30% होती, आता ती 33% झाली आहे. याचा अर्थ 33 अधिक 11 म्हणजे 44% लोक पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कामगिरीविषयी समाधानी आहोत. असमाधानी आहोत असं म्हणणाऱ्यांची संख्या बघा, गेल्या वेळेला 13% होती, ती 13% राहिलेली आहे. काही प्रमाणात असमाधानी आहोत असं म्हणणारे गेल्या वेळेला 34% होते, यावेळेला 30% झालेले आहेत. असमाधान घटलेलं दिसतंय. माहीत नाही म्हणणाऱ्यांची संख्या 16 वरून 12 वर आली आहे. पण युपीए माफ करा, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कामगिरीबाबत समाधान वाढलेलं आहे. 37% वरून 44% वर आलेलं आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पुढे बघा. जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयाला तुम्ही पाठिंबा द्याल का? 35% लोक म्हणतात आम्ही पाठिंबा देऊ, 23% विरोधात आहे, 42% माहीत नाही म्हणतात. पुढे बघा. अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का? 57% लोक पाठिंबा देत आहेत, 14% विरोध करतायत, 29% माहीत नाही असं म्हणतायत. पुढे जाऊया. एलपीजी सिलेंडरची संख्या वाढवण्याला तुमचा पाठिंबा आहे का? 64% लोक याला पाठिंबा देत आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. चर्चेला सुरुवात करूया. आता आपल्या सोबत दिल्लीहून कुमार केतकर सुद्धा आहेत. मी त्यांच्यापासूनच सुरुवात करतो. कुमार केतकर, आपण बघत होतो युपीए सरकारची कामगिरी जी आहे त्या कामगिरीबद्दल समाधान गेल्या 2 महिन्यामध्ये वाढलेलं दिसतंय. जानेवारीतल्या सर्वे आणि या सर्वेमध्ये काय फरक पडला हे मी सांगितलं. याचं नेमकं कारण काय असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं नेमकं कारण काय असावं हे आपल्याला सांगता येणार नाही, कारण तसा प्रश्नही त्याच्यात नाहीये. कारण त्यांना असं कोणी विचारलं नाही की असा फरक का पडला किंवा मागच्या वेळी तुम्ही असमाधानी का होतात किंवा आता समाधानी का आहात. परंतु आपण एक गोष्टीचा जर विचार केला तर मला वाटतं प्रत्येक माणसाला जी एक आत्मपरीक्षण करण्याची शक्ती असते, मनातल्या मनात असते, कदाचित ती जाहीर होत नाही. तर त्यांनी जर असा विचार केला आणि पाहिलं तर 2004 मध्ये त्यांचं कौटुंबिक उत्पन्न किती होतं, व्यक्तिगत उत्पन्न किती होतं, आज त्यांचं कौटुंबिक उत्पन्न, व्यक्तिगत उत्पन्न किती आहे. 2004 मध्ये त्यांची जी काही राहण्याची जागा असेल, चाळीमध्ये असेल किंवा ब्लॉकमध्ये असेल, त्या जागेला किंमत ते विकायला गेले तर किती येणार होती, आत्ता किती येणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडे त्यावेळेला एलईडी किंवा एलसीडी टीव्ही असा फ्लॅट स्क्रीनचा होता का आणि आता आहे का. त्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल फोन आणि अँड्रॉइड कॉम्प्युटर आणि पर्सनल कॉम्प्युटर, आयपॅड आणि आयफोन हे सगळं होतं का, नातं आहे का. या सगळ्या गोष्टींचा माणसं ज्यावेळी मनातल्या मनात विचार करतील त्यावेळी ते म्हणते खरं आहे, कांदा महाग झाला होता, काही गोष्टी महाग झाल्या होत्या, भ्रष्टाचारही वाढला होता, परंतु प्रत्यक्ष जर पाहिलं तर आपल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली. उत्तम कदाचित नसेल पण बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. आणि आपण केवळ टेलिव्हिजनवरच्या चर्चा किंवा टेलिव्हिजनवरची भाषणं किंवा विरोधी पक्षांची भाषणं आणि विरोधी पक्षांचे सभात्याग वगैरे आणि असंतोषाचा एकूण आगडोम पाहून आपण जरा वाहून गेलो होतो का त्या प्रचारात, असा जर आत्मपरीक्षणात्मक विचार काहींनी केला तर आपण तो समजू शकतो. परंतु याचा अर्थ असा नाहीये. काल सुहास पळशीकरांनी अतिशय योग्य सांगितलं होतं की असे जे समाधानकारकतेचे प्रश्न असतात त्या समाधानकारकतेच्या प्रश्नांना नेहमीच अनेक अर्थ असतात आणि त्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स त्या 2 विधानांमध्ये जे अंतर असतं त्याच्यामध्येच खरं सत्य दडलेलं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यावरनं आपण निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही, पण एवढं मात्र नक्की म्हणू शकतो की अनेक लोकांनी काही प्रमाणात तरी आता आपण प्रचाराला किती बळी पडायचं याच्याबद्दल पुनर्विचार करू सुरुवात तरी केलेली दिसते, असा त्याचा अर्थ होतो. विनय सहस्त्रबुद्धे, पटतंय का तुम्हाला? आपल्या आकड्यांवरून स्पष्टपणे दिसतंय की युपीए सरकारविषयी जी नाराजी होती किंवा मनमोहन सिंग यांच्या कामगिरीविषयी ती कमी झालेली आहे 2 महिन्यामध्ये. काय कारण वाटतंय तुम्हाला? एक लक्षात घेतलं पाहिजे की डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्यांमध्ये युपीएने प्रचाराची एक प्रकारे रणधुमाळी या ठिकाणी निर्माण केलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की वर्तमानपत्रात रोज आपल्याला अर्ध्या पानाच्या जाहिराती आणि त्यामध्ये सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांची छबी किंवा रस्त्यातून बाहेर पडलात तर राहुल गांधी, अशा पद्धतीने सगळीकडे जावं तिथे प्रचाराची रणधुमाळी टेलिव्हिजनवर इतरत्र सर्वत्र. आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या याचा थोडासा परिणाम होतोच, नाही असं मानण्याचं काही कारण नाही. शेवटी जनमन आहे आणि मानसिकतेवर काही प्रमाणात परिणाम होतोच. पण मला या ठिकाणी 2004च्या शायनिंग इंडियाची आठवण होते. त्यावेळी देखील अशाच प्रकारे प्रचाराची रणधुमाळी निर्माण झाली होती.
जाहिराती आल्या होत्या आणि लोकांच्या मनामध्ये जे काही समाधान निर्माण झालं होतं, जी कारणं आता केतकर सांगतायत जवळजवळ तशीच कारणं त्या काळातही लागू होती, ती असतातच प्रत्येक वेळी. आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मात्र आपल्याला चित्र वेगळ्या प्रकारचं दिसलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही एक प्रचाराचा भाग आहे त्याचा काही ना काही परिणाम हा लोकांच्या, आणि तो याच काळात झालेला आहे. लक्षात घ्या, ज्या काळात तुम्ही हा सर्व्हे केला त्या काळामध्ये हा प्रचार शिगेला पोचलेला होता. आता आचारसंहिताच लागू झाली असल्यामुळे स्वाभाविकरित्या इतक्या प्रच्छन्न पद्धतीने हा प्रचार करता येणार नाही, परंतु तो झाला आणि त्याचा लोकांच्या मनावर काही ना काही परिणाम निश्चितपणे होतो. त्याची मला असं वाटतं की साक्ष आपल्याला सर्वेक्षणातून दिसली आहे. हा टिकेल असं मानणं मला थोडंसं भाबडेपणाचं वाटतं. ठीक आहे, पण हा तुमचा महत्वाचा मुद्दा आहे आणि अगदी बरोबर आहे. गेल्या 2 महिन्यात युपीएनी प्रचाराचा एकदम मोठा काय म्हणतात त्याप्रमाणे फैर झाडली सगळ्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून, टेलिव्हिजनवरून, रेडिओवरून. नेमका त्याचा हा परिणाम आहे का हे बघायला पाहिजे. म्हणून दीक्षित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, प्रचारामध्ये आघाडी नरेंद्र मोदींनी आणि एनडीएनी घेतली होती आधी, पण हे खरं आहे की 2 महिन्यात युपीएनी सुद्धा जोर मारलेला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून ज्यांनी आपलं मत बनवलं नव्हतं त्यांनी मत बनवलंय आणि त्यामुळे नाराजीमध्ये घट झाली आहे असं म्हणायचं का? मला असं वाटतं की नाराजी किंवा समाधान या गोष्टी सतत बदलत जाणार. मी सुरुवातीला म्हटलं तसं गेल्या 48 तासात काय घडामोडी झालेल्या आहेत त्याचा अनेकदा त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे या दृष्टीने आपण बघितलं तर जेव्हा केजरीवाल दिल्लीच्या रस्त्यावरती धरणं मांडून बसलेले होते त्यावेळेला समाजातला नवमध्यम वर्गातला एक वर्ग असा होता की बरं झालं हे नाक दाबतायत हे यांचं, असं वाटणारा एक वर्ग होता. तो संख्येनं कमी असला तरी त्यांना वाटत होतं बरोबर. पण ज्या प्रकारे नंतर केजरीवाल यांनी सरकार सोडलं आणि ज्या प्रकारे जे काही चाललेलं आहे त्यामुळे एक मोठा वर्ग असा वाटला की आम्हाला या पक्षामुळे राजकारणामध्ये काहीतरी गुणात्मक बदल होईल असं वाटत होतं, पण यांचं काहीतरी गडबड आहे असं वाटायला लागलं. अशा पण राजकारणातल्या घटना घडामोडी याच्या पुढच्या काळात देखील होणार आहेत. त्यामुळे लोक राजकीय घटना बारकाईनं पाहतायत, आपल्या संदर्भामध्ये पाहतायत, आपल्या परिसरामध्ये ते पाहतायत. आणि हे सगळं घडत असताना समाजातले विविध स्तर म्हणजे कल्याणाच्या झेंड्याखाली विविध स्तर वेगवेगळ्या प्रकाराने विचार करत असल्यामुळे मला असं वाटतं की समाधान, असमाधान, नाराजी, स्वीकार, नकार हा लंबक असा फिरताच राहणार आणि येत्या 19-20 दिवसामध्ये म्हणजे 72 दिवसामध्ये भारतामध्ये या प्रकारच्या घटना घडत राहतील. म्हणूनच अंतिम जजमेंटल असं काही सांगता येण्यासारखी ही निवडणूक नाही, परंतु माणसाचा, समाजाचा कल आता कुठल्या बाजूला आहे याचे काही निष्कर्ष आपल्या हातात येऊ शकतात. आणि हे या सगळ्या सर्व्हेमध्ये दिसलेलं आहे की नवा वर्ग, नवा भारत, नवं राजकारण कुठल्या दिशेने जावं याच्या संदर्भात भारतीय मतदार निश्चितपणाने विचार करतोय. बरोबर आहे दीक्षित सर. म्हणजे पुढचा महिना, 1.5 महिना, निवडणूक संपेपर्यंतचे 2 महिने हे खूप मनोरंजक असणार आहेत. मला पळशीकर तुम्हाला हेच विचारायचं आहे, आपला जानेवारीचा सर्व्हे आणि आपला फेब्रुवारीचा सर्व्हे याच्यामध्ये जर 32% पासून 45% युपीएशी समाधान वाढलेलं आहे किंवा ग्रामीण भागात 33 पासून 45 पर्यंत वाढलेलं आहे, शहरी भागात 29 पासून 46 पर्यंत वाढलेलं आहे, तर आणखी 1 महिना आहे निवडणूक सुरू व्हायला आणि संपायला आणखी 2 महिने आहेत. या 2 महिन्यात बऱ्यापैकी फरक पडू शकतो असं म्हणायचं का? मी अशासाठी विचारतोय की परवा तुम्ही म्हणत होतात ही अजूनही ओपन एंडेड आहे निवडणूक म्हणून, त्या पार्श्वभूमीवर मी हे विचारतोय. आपल्या सर्वेक्षणातनं जे दिसतंय ते मला असं वाटतं की स्पष्ट आहे आणि त्याचा अर्थ जर लावायचा झाला तर असा लावायला लागेल की डिसेंबरपर्यंत म्हणजे 4 विधानसभांच्या निवडणुका होईपर्यंत आणि त्यांचे निकाल जेव्हा आले त्या पॉइंटला विशेषतः त्या टप्प्यावरती ह्या निवडणुकीचा प्रचार हा पूर्णपणे एकतर्फी होता. तुम्ही लक्षात घ्या की दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि राजस्थानात काँग्रेसचं सरकार होतं. दोन्ही ठिकाणी त्यांचा सपशेल पराभव झाला होता. याच्या उलट मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार होतं. दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला होता. या पार्श्वभूमीवर जानेवारीमधलं सर्वेक्षण झालेलं होतं. त्यावेळेला स्वाभाविकपणे एकूणच एकतर्फी अशा पद्धतीने सर्व जनमानस तयार झालेलं होतं. प्रत्यक्षातही काँग्रेसचा पराभव झाला होता. प्रचारही मोदींचा आणि भाजपचा शिगेला पोचलेला होता. त्याच्यानंतरच्या गेल्या 1.5 महिन्यात मला असं वाटतं की हा जो प्रचार आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये संतुलन साधण्यामध्ये काँग्रेसला यश मिळालेलं आहे आणि ते यश जसं जाहिरातींमधनं साधलं असेल तसं जर काही प्रमाणामध्ये राज्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रचारामुळे साधलेलं असेल तर ते टिकेल. त्यामुळे पुढचा प्रश्न तुमचा जो आहे की मग आता पुढच्या 2 महिन्यात काय होणार,
मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थाने ह्या दोन मोठ्या शक्ती ज्या आहेत, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, यांच्या प्रचाराचा एक टप्पा एका पातळीवरती आलेला आहे. आता इथून पुढे कशा पद्धतीने प्रचार केला जाईल आणि इथून पुढे कशा पद्धतीने कोणते मुद्दे उभे राहतील त्याच्यावरती ही निवडणूक ठरेल. मात्र आपण हे विसरून चालणार नाही, मी जेव्हा म्हणतो की ही निवडणूक अजूनही ओपन एंडेड आहे, त्या ओपन एंडेडचा अर्थ काँग्रेसच्या दृष्टीने काहीतरी मोठा चमत्कार होईल अशा अर्थाचं हे विधान नाहीये. याचं कारण हे आपण गृहीत धरलं पाहिजे की तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये आत्ताच्या आपल्या जनमताच्या चाचणीप्रमाणे देखील आणि जानेवारीतल्या चाचणीप्रमाणे देखील भाजपला आघाडी आहे. एका बाजूला समाधानाच्या मध्ये काही प्रमाणात वाढ झालेली आहे. याचा अर्थ असा झाला की युपीएची स्वीकारार्हता ही थोडी वाढलेली आहे, तिच्याबद्दलची नाराजी कमी झालेली आहे. पण त्याचबरोबर त्या युपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का असं जेव्हा विचारलं जाईल त्यावेळेला लोक काय म्हणतील, मला अशी खात्री आहे की त्यावेळेला लोक असं म्हणतील की आता यांना 2 सत्र आपण दिली होती संधी, आता दुसरं काहीतरी करून बघूयात. आणि त्यामुळे ही निवडणूक जेवढी ओपन एंडेड आहे तेवढंच या निवडणुकीतल्या काही गोष्टी या बऱ्यापैकी बंदिस्त आहेत. अशी या निवडणुकीतली गंमत आहे की मोदी आघाडीवर असणं, भाजप आघाडीवर असणं आणि काँग्रेस पिछाडीवर असणं हे या निवडणुकीच्या बाबतीत मला असं वाटतं की बऱ्यापैकी गृहीत म्हणून आपण धरलं पाहिजे. आणि मग प्रश्न असा विचारला पाहिजे की आता काँग्रेस आपला तोटा किती कमी करू शकेल. काँग्रेसला घाटा येणार पण तो घाटा कमी किती करू शकेल आणि भाजपला फायदा मिळणार तो भाजप किती फुगवू शकेल, वाढवू शकेल, अशी ही स्पर्धा असणार आहे. आणि त्या स्पर्धेत नेहमीच ज्यांचा तोटा होत असतो त्यांना तो तोटा सांभाळणं किंवा कमी करणं ही फार जिकिरीची गोष्ट असते. हे साधं व्यवहार ज्ञान आहे, त्याच्यासाठी वेगळं आपल्याला राजकारणाबद्दलचं काही फार मोठं ज्ञान देखील असावं लागत नाही. त्यामुळे या निवडणुकीतला ओपननेस, या निवडणुकीमध्ये असलेली अनिश्चितता आणि या निवडणुकीमध्ये असलेल्या काही निश्चित गोष्टी यांचा संगम आपल्याला या निवडणुकीच्या निकालांमध्ये 2 महिन्यांनी अर्थातच दिसणार आहे. अगदी खरं आहे. आणि आपल्याकडे आणखी एक ग्राफिक आहे ज्याच्यामध्ये आपण विचारलेलं आहे 6 राज्यांमध्ये युपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का. हे ग्राफिक सुद्धा मनोरंजक आहे. म्हणजे जे लोक म्हणतायत की युपीए सरकारवरचं आमचं समाधान वाढलंय ते लोकही युपीए सरकारला संधी द्यावी या विषयावर काय म्हणतायत, वेगळं काही म्हणतायत का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. आपण ते ब्रेक नंतर पाहूया. ब्रेक नंतर मी तुम्हाला प्रत्येक पक्षाला किती मतं मिळू शकतात, टक्केवारी किती मिळू शकते हेही दाखवणार आहे आणि नंतर जाणार आहे सीट प्रोजेक्शनकडे. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. ब्रेक नंतर बघूया युपीए सरकारला पुन्हा संधी द्यावी का या प्रश्नावर मतदार काय म्हणतात. बघा पडद्यावर. आंध्र प्रदेशातले 12% मतदार म्हणतायत की संधी द्यावी, बिहारमधले 21%, दिल्लीतले 25%, महाराष्ट्रातले 25%, तामिळनाडूतले 25%, उत्तर प्रदेशातले 24% मतदार म्हणतायत संधी द्यावी. या 6 राज्यांची सरासरी काढली तर गेल्या सर्वेमध्ये 20% मतदार म्हणत होते युपीए सरकारला संधी द्यावी, आता 23% मतदार म्हणतायत संधी द्यावी. म्हणजे आपण जे मगाशी बोलत होतो, मगाशी जे सुहास पळशीकर सांगत होते तीच गोष्ट अधोरेखित करणारी ही आकडेवारी आहे. नाराजी कमी झाली आहे पण 23% मतदारच म्हणतायत की युपीए सरकारला संधी द्यावी. गेल्या वेळेला 20% म्हणत होते, त्यामध्ये भर पडली आहे पण ही 3%चीच भर आहे. आता पुढे जाऊया. हे महत्वाचं ग्राफिक्स आहे. कुणाला किती टक्के मतं मिळू शकतात, आता जर निवडणूक झाली तर कुणाला किती टक्के मतं मिळू शकतात. काँग्रेसला 26%, युपीएतल्या घटक पक्षांना 3% म्हणजे 29% युपीएला एकूण. गेल्या वेळच्या सर्वेमध्ये ही मतं 28% होती, 27 अधिक 1 आता 29%, 1%नी युपीएची मतं वाढली आहेत. भारतीय जनता पक्षाचा आकडा बघा, गेल्या वेळेला 34% मतं त्यांना मिळणार होती, आता 33%, 1%नी घटलेली आहेत. एनडीएतल्या घटक पक्षांना 2% मतं मिळत होती, ती वाढली आहेत, 3% झाली आहेत. म्हणजे एनडीएची मतं 36% आणि काँग्रेसची 29%. याचा अर्थ 60%चा फरक आहे दोन्ही आघाड्यांमध्ये. पुढे बघूया. बसप 4%, डावे 3%. बसपची मतं गेल्या वेळेला 3% होती, 1%नी वाढली आहेत, डाव्यांची 1%नी घटलेली आहेत. पुढे जाऊया. समाजवादी पक्ष 3%वरून 4%वर आलेला आहे. आम आदमी पक्ष मतं घटली आहेत, 4%वरून 3%वर आली आहेत. द्रमुक 1%वरून 2%वर गेलाय. अण्णा द्रमुक 2%वर कायम आहे. वायएसआर काँग्रेस 2%, तेलुगू देसम पार्टी 2%,
तेलंगणा राष्ट्र समिती 1%, जेडीएस 1%, जेडीयू 2%, बिजू जनता दल 2%, तृणमूल काँग्रेस 3% आणि इतरांना 6% मतं गेल्या वेळेला होती, ती घटून 4% झाली आहेत. पण पुन्हा एकदा आपण ही आकडेवारी बघूया आणि 2 आघाड्यांची मतं बघा. बाकी सगळे छोटे पक्ष आहेत, पण 2 आघाड्यांची मतं बघा. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष म्हणजे एनडीए आघाडी 33+3 36% मतं आणि युपीए आघाडी काँग्रेस आणि मित्र पक्ष 26+3 29%. म्हणजे 2 आघाड्यांमध्ये 60% फरक आहे. भारतीय जनता पक्ष 60% किंवा एनडीए 60% पुढे आहे असं म्हटलं पाहिजे. मी सुरुवात करणार आहे चर्चेला. जाणार आहे पहिल्यांदा विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनय सहस्त्रबुद्धे, एनडीए आणि युपीए मध्ये 60% फरक दिसतोय. आपल्या गेल्या सर्वेमध्ये दिसलं तेच. तुमची आघाडी निर्विवाद आहे, काय सांगाल? मला असं वाटतं की मी सुरुवातीपासून जे म्हणतोय की लोक एका निर्णायक अशा पातळीवर आलेले आहेत, अशा मनस्थितीमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे थोडासा चढ उतार जरी झालेला दिसत असला आणि मी त्याची कारणंही स्पष्ट केली की प्रचार ज्या पद्धतीने चालला होता आणि विशेषतः नरेंद्र मोदींचा प्रचार हा जाहीर सभांच्या माध्यमातून होता, तर काँग्रेसचा प्रचार हा रोज तुमच्या घरामध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रातून आणि बाहेर पडल्यावर दिसणाऱ्या होर्डिंगमधून होता. त्याचा स्वाभाविक परिणाम लोकमानसावर काही पद्धतीने होत राहतो आणि त्यामुळे ही फ्लक्च्युएशन्स जी आहेत ती आपल्याला दिसत आहेत. परंतु व्यक्तिशः मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व या अनुषंगाने जी एक अनुकूलता लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि जे एक मत बनलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक कन्सॉलिडेट होईल, घट्ट होत जाईल आणि लोक अधिक निर्णायक अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये येतील आणि हे जे अंतर आता 60%चं दिसतंय मला असं वाटतं की ते निश्चितपणे वाढेल. आज आपण जर बघितलं तर इतर अनेक पक्ष असे आहेत की जे आज कोणत्याच आघाडीमध्ये नाहीत, परंतु त्यातले अनेक पक्ष हे काँग्रेसकडे जाऊच शकत नाहीत हेही जवळजवळ स्पष्ट आहे आणि त्यामुळे उद्या ज्यावेळी अशा प्रकारची वेळ येईल त्यावेळी त्यांना एक प्रकारे एनडीएच्या बाजूनी आपलं त्याच्या पारड्यामध्ये मत टाकावं लागेल अशी देखील चिन्ह आहेत. आणि हे सगळं लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की गेल्या अनेक महिन्यांपासून जो प्रचार चाललेला आहे त्या प्रचाराने आता एक निर्णायक पातळी गाठलेली आहे. मतदान हे अक्षरशः काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अशी निर्णायक टप्प्यामध्ये आलेली असताना ही जी काही अंतराची स्थिती आहे आज 60%ची निश्चितपणे वाढणार आहे. मी आता तुम्हाला जे आकडे दाखवले ते जानेवारी महिन्यातला आपला सर्वे आणि आत्ताचा सर्वे यामधला फरक दाखवला. तो फरक फारसा नाहीये, एनडीए आघाडीवर आहे. पण आता मी तुम्हाला एक फरक दाखवतोय. 5 वर्षापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला 2009ची टक्केवारी आणि आत्ताची टक्केवारी बघा जरा पडद्यावर केवढा फरक पडलाय ते बघा. 2009ला काँग्रेस पक्षाला 28.6% मतं पडली होती, ती आता 26%वर आलेली आहे. युपीएला 4.4% मतं होती, ती 3%वर आलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मतांमध्ये किती भरघोस वाढ झाली आहे ते बघा. 18.8% मतं होती 2009ला, ती आता 33% झाली आहेत. भाजपची मतं, घटक पक्षांची मतं मात्र तेवढीच राहिली आहेत 3%. बाकी बसपाची जी मतं आहेत ती घटलेली आहे 6.2% वरून 4%वर आलेली आहेत. डाव्यांची मतं घटलेली आहेत 7.6% वरून 3%वर आली आहेत. सपाची मतं थोडीशी वाढलेली आहेत 3.4% वरून 4%वर आलेली आहेत. आम आदमी पक्ष तेव्हा नव्हताच, त्यांची आताची मतं 3% आहेत. इतरांना 28% मतं होती, हा आकडा लक्षात घ्या. इतरांना 28% मतं होती, ती आता 4%वर आलेली आहेत. पण युपीए आणि एनडीए बघितलं तर 2009 आणि 2014 यामधली जी तुलना आहे, फरक जो आहे तो फार मोठा आहे. भाजपची मतं 18.8% वरून 33%वर आलेली आहे. मोठा फरक त्यांच्या मतांमध्ये पडलेला आहे. त्या मानाने काँग्रेस पक्षाच्या मतातली घट जरी कमी असली, म्हणजे गेल्या वेळेला त्यांना 28+4 32%, 33% मतं होती युपीए आघाडीला, ती आता 29%वर आलेली आहे. तरी भाजपच्या मतांमधली जी वाढ आहे ती मोठी आहे. मी सुरुवात करणार आहे पुन्हा एकदा कुमार केतकर यांच्यापासून. कुमार केतकर, आपण टक्केवारी बघतोय भाजपच्या मतामध्ये जवळजवळ दुपटीने वाढ झालेली आहे आणि त्यामुळे एनडीएला ऍडव्हान्टेज मिळतोय, काय म्हणाल? एनडीएला ऍडव्हान्टेज मिळतोय हे मला वाटतं उघड आहे आणि भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली आहे हे पण थोडंसं उघड आहे. पण त्यातलं जे उघड नाहीये ते मात्र मी इथे निदर्शनास आणू इच्छितो. ते असं की गेले साधारणपणे 3 वर्ष भारतीय जनता पक्षाने प्रामुख्याने काँग्रेसवरती आणि युपीएवरती जो घणाघाती हल्ला चढवलेला आहे आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदींचा जो घणाघाती प्रचार देशभर विशेषतः गेल्या जूनमध्ये त्यांचे समितीचे प्रमुख कॅम्पेन कमिटी चीफ म्हणून झाल्यानंतर
त्यांनी जो घणाघाती प्रचार आणि सर्व टीव्ही आणि वृत्तपत्र माध्यमातून त्यांना मिळालेला पाठिंबा हे पाहता खरं म्हणजे ही जरी 33% त्यांची दिसत असली किंवा 36% एनडीएची वाटत असली तरी मला तर ती कमीच वाटतात. खरं एवढा प्रचार आणि गुजरातमध्ये जवळजवळ सुपरमॅन अवतरावा अशा पद्धतीने मोदींनी जे ओजस्वी आणि तेजस्वी आणि नेत्रदीपक यश संपादन केलेलं आहे आणि जशा परफॉर्मन्स आतापर्यंत गेल्या 66 वर्षात कोणत्याही राज्यांनी किंवा आपल्या देशाने कधीही केला नाही, असं केवळ 10 वर्षात जादू नरेंद्र मोदींनी करून दाखवली म्हटल्यावर त्या जादूचा परिणाम काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये फक्त 5 किंवा 6% किंवा 8 किंवा 9% फरक राहावा हे जरा मला आश्चर्यजनक वाटतं. म्हणजे लोक काय खुळे आहेत की काय? त्यांनी खरं नरेंद्र मोदींचा इतका कर्तबगारीचा दाखला असताना सुद्धा काँग्रेसला जवळजवळ 29% मतं का द्यावीत बरं, हे मला मात्र न उलगडलेलं कोड आहे. त्यावरून मला अजून लोकांच्या आपल्याला विनय सहस्त्रबुद्धे म्हणतात ते बरोबर आहे. पुढच्या काही काळामध्ये लोकांना हे लक्षात येईल की आपण फारच चूक केली काँग्रेस आणि युपीएला एवढी मतं देऊन. त्यामुळे ते तोपर्यंत 50% भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए जातील अशी आपण शक्यता गृहीत धरायला हरकत नाही. तुम्ही हे उपरोधानी म्हणताय असं मी गृहीत धरतो. पण मला दीक्षित सरांकडे जायचं आहे. दीक्षित सर, 2009ला युपीएची मतं आहेत 33%, ती आता 29% येत आहेत, म्हणजे 4% घटत आहेत. एनडीएची मतं मात्र 36% झाली आहेत, दुप्पट झालेली आहेत जवळजवळ, म्हणजे 18 आणि 21, दुप्पट म्हणण्यापेक्षा 15% वाढलेली आहेत असं म्हणायला पाहिजे. कशामुळे ही वाढ झाली आहे? म्हणजे कुमार केतकर म्हणतात की माध्यमांमधून जो भडीमार केला नरेंद्र मोदींनी ते एक कारण आहे. तुम्हाला असं वाटतं काँग्रेसनी त्याला उत्तर दिलं असतं योग्य वेळी तर फरक पडला असता? नाही, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाने मुख्यतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्या पद्धतीची रणनीती केलेली आहे त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती फरक जाणवतो आहे. बिहारमध्ये त्यांची युती होती, ती तुटल्यानंतर नितीश कुमार काही प्रमाणात त्यांना तोंड देतील असं वाटत होतं, पण तिथे भाजप जास्त आघाडीवरती. तीच गोष्ट उत्तर प्रदेशच्या बाबतीमध्ये झालेली आहे की विधानसभेच्या निवडणुकीला जो पक्ष 4थ्या क्रमांकावर होता तिथे तो आता 1ल्या क्रमांकावरती येतोय. हे या 2 राज्यांचं मोठं कर्तृत्व आहे. पण महत्वाची गोष्ट अशी की आपण हे नेहमीच मानत आलो सगळेजण की टक्केवारी आणि सीट प्रेडिक्शन याचा काही फारसा संबंध असत नाही किंवा कधी कधी ते चुकू शकतं. हे जरी गृहीत धरलं तर ही आकडेवारी सगळी अशीच टिकणार असं जर गृहीत धरलं तर त्याचा अर्थ असा होतो की 15व्या लोकसभेचं एक्सटेन्शन म्हणजे 16वी लोकसभा असं होईल. कारण 36% मतदान जर मोदींना पडलेलं आहे तर उरलेले 64% मतदान असलेले पक्ष जे आहेत ते त्यांच्या विरोधात राहणार. त्यातले यांच्या बाजूने कुठले आणणार, कसे आणणार, म्हणजे 272 प्लसचं काय होणार, हे सगळे राजकारणातले येत्या 2 महिन्यातले मुद्दे आहेत. परंतु या आत्ता 15व्या लोकसभेमध्ये मुख्यतः काय झालेलं होतं की तो सगळा आघाडीचा कारभार, वेगवेगळे विचार असलेले लोक सोयीपुरतं संधीपुरतं सगळ्यांनी एकत्र येणं, हेच कदाचित पुढच्या लोकसभेमध्ये घडण्याची शक्यता आजच्या आकडीवरून दिसते. त्याच्यामुळे राजकारणामध्ये गुणात्मक बदल करण्याचा लोकांचा मानस आहे असं आपण एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे ते या 2 प्रमुख पारंपरिक पक्षांच्या बाजूने जात असताना बाकीचे जे उरलेले छोटे मोठे पक्ष आहेत त्यांची काही कुठे टक्केवारी वाढताना दिसत नाही. त्यामुळे प्रादेशिक नेतृत्व केतकर म्हणाले तसं तेजस्वी ओजस्वी असलं तरी निवडणुकीसाठी केंद्रात एक कोणीतरी महत्वाचा खांब असावा आणि त्याच्याभोवती राजकारण, आघाडीचं राजकारण व्हावं आणि आघाडीचंच राजकारण याच्या पुढच्या काळात चालावं असा संकेत या आजच्या आकडेवरून दिसतो असं मला वाटतं. मला तुम्हाला सीट प्रोजेक्शन दाखवायचं आहे, पण त्याआधी मला पळशीकरांकडे जायचं आहे. पळशीकर, ही जी आकडेवारी टक्केवारी वाढलेली आहे एनडीएची, याची प्रमुख कारणं काय दिसतात? म्हणजे आपण असं मानतो की मोदींनी प्रचार केला, एक परसेप्शन तयार केलं, ते काँग्रेसला किंवा युपीएला जमलं नाही, त्यांना स्वतःची जी जमेची बाजू आहे ती सुद्धा लोकांसमोर मांडणं नीट जमलं नाही, मोदींनी ब्रँड बिल्डिंग केलं. पण ही सोपी उत्तर आहेत. मतं जेव्हा 18% किंवा 21% एनडीएची 36% जातात तेव्हा या पलीकडे काही कारणं असली पाहिजेत, ती काय आहेत? मला असं वाटतं की याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की, आणि ही आकडेवारी आत्ता आपण जी बोलतोय ती केवळ या 6 ज्या राज्यांचा आत्ता अभ्यास केलाय तेवढ्या पुरती नाही, अखिल भारतीय पातळीवरच्या प्रातिनिधिक नमुन्यातनं जी पाहणी केली त्याची ही आकडेवारी आहे, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मिळून. त्यामुळे एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाची सरकारं असलेली मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात ही जी 3 मोठी राज्य आहेत आणि महत्त्वाची राज्य आहेत, त्या राज्यांमधल्या सरकारांबद्दल त्या निवडणुकांमध्येही दिसलेलं आहे आणि आत्ताही दिसलेलं आहे बऱ्यापैकी अनुकूल लोकमत आहे.
आणि त्याचं प्रतिबिंब इथे पडतं, तसंच त्याचं प्रतिबिंब इतर राज्यातल्या लोकमतात सुद्धा पडतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी तुलना होतीये ती तुलना एका पातळीवरती प्रचाराची आहे, पण त्या प्रचाराच्या पाठीमागे दुसरी तुलना जी असते ती लोकांच्या स्वतःच्या एका मताची असते. आणि त्या मतामध्ये आपल्याला असं दिसतं की भारतीय जनता पक्षाच्या एकूण कारभार क्षमतेबद्दलचं काहीसं अनुकूल मत आणि काँग्रेस पक्ष जो अनेक राज्यांमध्ये सत्तेवर या काळामध्ये होता त्या पक्षाच्या कारभार क्षमतेविषयी असलेली शंका, अशा दोन परस्पर विरोधी प्रतिक्रियांमधून भारतीय जनता पक्षाची मतं वाढलेली आहेत, यात काही संशय नाही. म्हणजे लोकांना बदल हवा आहे असं म्हणायला हरकत नाही, बहुसंख्य लोकांना बदल हवा आहे असं म्हणायला किमान हरकत नाही. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर तुम्हाला दाखवणार आहे सीट प्रोजेक्शन. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपण बघूया सीट प्रोजेक्शन, आतापर्यंतच्या सर्वेच्या आधारे व्यक्त केलेला जागांचा अंदाज. पडद्यावर बघा, एकूण जागा लोकसभेच्या 543, एनडीए बघा 212 ते 232 जागा मिळण्याची शक्यता आहे. यूपीए 119 ते 139 जागा, तृणमूल काँग्रेस 20 ते 28 जागा. तृणमूल काँग्रेस हा नंबर 3 चा पक्ष होण्याची शक्यता आहे. डावे पक्ष 15 ते 23 जागा, अण्णा द्रमुक 14 ते 20 जागा, वायएसआर काँग्रेस 11 ते 17 जागा, समाजवादी पक्ष 11 ते 17 जागा, बिजू जनता दल 10 ते 16 जागा, तेलुगू देसम पार्टी 10 ते 16 जागा, द्रमुक 10 ते 16 जागा, बसप 8 ते 14 जागा, तेलंगणा राष्ट्र समिती 4 ते 8 जागा, जनता दल सेक्युलर 4 ते 8 जागा, जनता दल युनायटेड 1 ते 5 जागा, आम आदमी पार्टी 1 ते 5 जागा. आता पुढचं ग्राफिक्स बघा, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसला किती जागा मिळतील हे बघा. आपण आत्ताच सांगितलं एनडीएला 212 ते 232 जागा मिळू शकतात. यातल्या भाजपच्या पक्ष म्हणून जागा 193 ते 213 असू शकतात. काँग्रेसच्या यूपीएला ज्या जागा आपण दाखवल्या 119 ते 139, त्यामध्ये काँग्रेसच्या जागा 94 ते 110 असू शकतात. अशा आता मी तुम्हाला हे जे सीट प्रोजेक्शन आहे ते तुलनात्मक दृष्ट्या दाखवतो. 2009 आपला गेला सर्वे आणि आत्ताची परिस्थिती बघा पडद्यावर. तुलनात्मक अंदाज काय, 2009च्या तुलनेत बघा काय फरक पडला आणि गेल्या सर्वेच्या तुलनेत. एनडीए बघा, एनडीए आपल्या गेल्या सर्वेत ज्या जागा होत्या त्या जवळजवळ तशाच राहिलेल्या आहेत. 211 ते 231 जागा गेल्या वेळेला आपण दाखवल्या होत्या. आता 212 ते 232 जागा त्यांना मिळू शकतात. 2009ला एनडीएला 131 जागा होत्या, यातल्या भाजपला 116 जागा होत्या. 116 वरून भाजप मदर मारतोय आता 193 ते 213 वर. यूपीएला जागा होत्या गेल्या वेळेला 2009ला 228. यूपीची अवस्था आता 119 ते 139 पर्यंत येते. पण लक्षात घ्या मोठा फरक आहे आणि कदाचित आणखी फरक पडू शकतो. यूपीएची परिस्थिती थोडीशी सावरली आहे. एनडीए निश्चितपणे आघाडीवर आहे 212 ते 232, त्या तुलनेत 119 ते 139 खूपच पिछेहाट आहे. पण आपल्या गेल्या सर्वेमध्ये जानेवारी महिन्यातल्या सर्वेमध्ये यूपीएला आपण 107 ते 127 जागा दाखवत होतो आणि काँग्रेसला 92 ते 108 जागा दाखवत होतो. ती परिस्थिती सुधारून काँग्रेस 94 ते 110 वर गेली आहे आणि यूपीए 119 ते 139 जागांवर गेले. यूपीएची परिस्थिती, काँग्रेसची परिस्थिती धीम्या गतीने का होईना सुधारताना दिसते. पुढे जाऊया. तृणमूल काँग्रेस गेल्या वेळेला 19 जागा होत्या, आता वाढणार आहेत. अण्णा द्रमुकला 9 जागा होत्या, त्याही आता वाढणार आहेत. डाव्यांना 24 जागा होत्या, त्या जवळजवळ तेवढ्याच राहणार किंवा कमी होतील, 15 ते 23 होतील. वायएसआर काँग्रेस नव्हतीच तेव्हा. जानेवारी 14च्या सर्वेमध्ये 11 ते 19 जागा होत्या, 11 ते 17 आता राहू शकतात. बिजू जनता दल 14 जागा 2009ला होता, आता 10 ते 16. बसपला 21 जागा होत्या, त्या कमी होऊन 4 ते 8 होतील अशी शक्यता आहे. तेलुगू देसम पार्टी 6 जागा होत्या, त्या वाढून 10 ते 16 होतील. समाजवादी पक्ष 23 जागा होत्या, त्या कमी होऊन 11 ते 17 होतील. जेडीयू 20 जागा होत्या, जेडीयूला मोठा फटका बसणार आहे. 1 ते 5 वर त्यांचं बळ येऊ शकतं. द्रमुकला 18 जागा होत्या, 10 ते 16 वर ते राहू शकतात. आम आदमी पक्ष नव्हताच तेव्हा, आता 1 ते 5 जागा मिळू शकतात. राष्ट्रीय जनता दल जे आहेत ते त्यावेळेला 4 जागा होता 2009ला. जानेवारीच्या सर्वेमध्ये 6 ते 10 जागा त्यांना दाखवल्या होत्या. आता त्यांना आपण काहीच जागा दाखवत नाहोत. याचं कारण आता युती झालेली आहे, त्यामुळे हे चित्र
बदलू शकतं, आपण हा आकडा काढलेला नाही. टीआरएस 2 जागा होत्या 2009ला, त्या आता 4 ते 8 असू शकतात. जेडीएसला 3 जागा होत्या गेल्या वेळेला, त्या आता 4 ते 8 असू शकतात. चर्चेला सुरुवात करूया, पण मला पडद्यावर हे जे आकडे आहेत 2009 आणि याच्यातला फरक, आणि विशेषतः गेला आपला सर्वे आणि आत्ताचा सर्वे यामध्ये युपीएतला फरक हा महत्त्वाचा वाटतोय. मला सुरुवात करायची विनय सहस्त्रबुद्धे तुमच्यापासून. विनय सहस्त्रबुद्धे, एनडीएचं जी आगेकूच आहे ती निर्विवाद आहे. तुम्हाला ज्या जागा गेल्या सर्वेमध्ये आपण दाखवत होतो 211 ते 231, त्या जवळजवळ तेवढ्याच आहेत. 212 ते 232 असे आता आपण दाखवतोय. पण मला तुम्हाला युपीए बद्दल विचारायचं आहे. युपीए अगदी नापास होणार होतं गेल्या आपल्या सर्वेमध्ये, ते थोडंसं का होईना, काठावर का होईना पास होताना दिसतंय. म्हणजे त्यांना गेल्या सर्वेमध्ये 107 ते 127 जागा होत्या, त्या आता 119 ते 139 एवढ्या वाढताना दिसत आहेत. 20 जागांची भर पडताना दिसते. काय म्हणाल तुम्ही, काय कारण आहे याचं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखी 1 महिन्यात काय फरक पडू शकतो? एक कारण मग आपण त्याची चर्चा केली की ज्या प्रकारे जाहिरातींचा एक प्रकारे वर्षाव केला गेला आणि सर्व प्रकारचा प्रचार झाला, त्या प्रचारातनं युपीए विषयीची एक अनुकूलता निर्माण झाली असण्याची एक शक्यता निश्चितपणाने दिसते. ती किती टिकाऊ आहे याबद्दल माझ्या मनात संभ्रम आहे. दुसरा भाग आहे की कधी नव्हे ते या सरकारने काही निर्णय घेऊन काही प्रकारची कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातलं एक अपवादात्मक का होईना, परंतु उदाहरण हे तेलंगणाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यामुळे त्या भागातल्या जनमताचा देखील काही फायदा कदाचित काँग्रेसला झाला असण्याची शक्यता आहे, किंवा त्यातनं एक जे काही अनुकूलता निर्माण होते त्याची देखील कदाचित काही लाभ हा काँग्रेस पक्षाला झाला असेल. तिसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी ज्या पद्धतीने काही लोकानुरंजनात्मक निर्णय घेतले, त्यामध्ये गॅस सिलेंडरचाही निर्णय असू शकतो, इतरही काही निर्णय असू शकतात, या सगळ्यांचा देखील फायदा काही प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला झाला असण्याची शक्यता आहे. परंतु व्यक्तिशः मला असं वाटतं, केतकरांनी थोडंसं उपरोधाने त्याच्याकडे बघितलं, पण जर आपण गांभीर्याने बघितलं तर या निवडणुकीच्या संदर्भामध्ये 3 घटक मला असं वाटतं की अतिशय महत्वाचे आहेत. एक म्हणजे युपीए सरकारची कामगिरी, ज्याच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये भ्रष्टाचार, निर्णय घेण्याची अक्षमता आणि एकूण संरक्षण विषयक आणि परराष्ट्र विषयक धोरणांच्या बाबतीमध्ये एक प्रकारे देशाची जी काही एक मानखंडना झाली, अनेक ठिकाणी आपल्याला पिछाडीला यावं लागलं, त्याच्यामधून निर्माण झालेला जो असंतोष आहे आणि लोकांच्या मनातली जी भावना आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारांची जी कामगिरी आहे, आणि आता पळशीकरांनी ते मान्य केलं की सर्व प्रकारे विकासाची जी भूक आहे जनतेच्या मनामध्ये, तिला प्रतिसाद देणारी कामगिरी भारतीय जनता पार्टी शासित राज्यांमध्ये, मग ते पंजाब असेल, इकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि आता राजस्थान असेल, गोव्यामध्ये असेल, या सर्व ठिकाणीची कामगिरी ही अधिक चांगली राहिलेली आहे. तुम्ही शेतीच्या विकासाचे आकडे बघा किंवा एकूण विकास दराकडे बघा, या ठिकाणी सातत्याने आगेकूच चाललेली आहे. याबद्दलची एक समाधानाची भावना आहे. आणि त्यामुळे कुणाला आवडो वा न आवडो, कुणाला पटो वा न पटो, परफॉर्मन्स, कामगिरी हा एक मुद्दा होतो आहे. आणि त्या कामगिरीच्या मुद्द्यावरती जे एक स्थायी अशा प्रकारचं जनमत निर्माण झालेलं आहे भारतीय जनता पार्टीला अनुकूल अशा प्रकारचं, मला असं वाटतं की ते उत्तरोत्तर अधिक संघटित होणार आहे, कन्सॉलिडेट होणार आहे आणि त्याचा परिणाम हा विजयाच्या दिशेने आम्हाला अधिक चांगल्या गतीने घेऊन जाण्यामध्ये होणार आहे. याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. कुमार केतकर, मला तुम्हाला युपीएच्या कामगिरीबद्दल विचारायचं आहे. 2 महिन्यात ही कामगिरी सुधारलेली दिसते. अर्थात युपीएचं सरकार बनू शकेल, त्यांना बहुमत मिळेल अशी अजिबात शक्यता नाहीये. पण 2 महिन्यात जर 12 ते 15 जागांचा फरक पडू शकतो, तर युपीएला वेळीच जाग आली असती, काँग्रेसने नीट रणनीती आखली असती, मोदींच्या प्रचाराला आपल्या नीट प्रचाराचं जर त्यांनी आव्हान उभं केलं असतं, तर फरक पडला असता असं वाटतं तुम्हाला? मला 3च मुद्दे इथे मांडायचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा, विकासाची भूक ही जी काही भारतीय माणसाला लागली, ही काही 2009 मध्ये लागली नाही किंवा 2004 मध्ये लागली नाही किंवा मगाशी सहस्त्रबुद्धे म्हटले तशी 1999 साली लागली नाही. विकासाची भूक आपल्या जीवनाचं एकूण सार्थक चांगल्या प्रकारे व्हावं, ते भौतिक अंगाने व्हावं, ही भूक त्याची कायम आहे. आत्ता प्रश्न फक्त असा आहे की जे आपल्याला शक्य आहे ते आपण प्राप्त करू शकतो का, किंवा जे आपल्याला शक्य आहे असं वाटतं ते आपण प्राप्त करू शकतो का, या पार्श्वभूमीवरती समाधानाचा किंवा असमाधानाचा आणि युपीएच्या बाजूने किंवा युपीएच्या विरुद्धचं मत होतं. आता गेल्या 1.5 महिन्यामध्ये काही भ्रष्टाचार कमी झालाय असं नाही ना कोणी म्हणणार, कारण भ्रष्टाचाराची साखळी चालूच आहे. महागाई कोणी काही फार कमी झाली असं म्हणणार नाही, कारण महागाईची साखळी चालू आहे. आणि आत्ताचे जे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि इन्फ्लेशन दाखवत आहेत त्याच्यामध्ये काही एकदम सबस्टॅन्शियल
फरक पडलाय असंही म्हणता येणार नाही. म्हणजे जे मुख्य प्रश्न लोकांच्या समोर आहेत असं आपल्याला आतापर्यंत सांगितलं गेलंय ते तसे प्रश्न आहेतच. मग तरी सुद्धा ही परिस्थिती का सुधारली, तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे काही प्रमाणात आत्मपरीक्षणात्मक अनुभव हे त्याचं कारण आहे. जाहिरात होर्डिंग बघून कोणाची मतं बदलतात असं मला वाटत नाही. आणि होर्डिंग बघितल्यामुळे लोकांनी लगेच घरच्या बाहेर पडलं की समोर होर्डिंग दिसलं. किंबहुना मला वाटतं सहस्रबुद्धेंना माहिती असेल, आत्ता तर मुळे होर्डिंगची टिंगलच करण्याची प्रथा आहे. आपल्याकडे काँग्रेसच्या होर्डिंगची टिंगल करायची आणि मोदींच्या जाहिरातीकडे आशेने पाहायचं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा असा की हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी मत आहे का नरेंद्र मोदींच्या आहे, ह्याच्याबद्दल अजून एनडीएमध्येच पूर्णपणे साशंकता आहे. कारण एका बाजूने ते म्हणतात नरेंद्र मोदींचा परफॉर्मन्स म्हणजे भाजपचा नाही, नरेंद्र मोदींचा गुजरातमधला परफॉर्मन्स हा वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्याकडनं मी अजून एकदाही गोव्याचा परफॉर्मन्स किंवा मध्य प्रदेशचा परफॉर्मन्स ह्याच्याबद्दल कधी चर्चा ऐकलेली नाही. तिथेही दोनदा सरकार निवडून आलीत, मध्य प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा, आणि गोव्यामध्ये तर प्रचंड प्रमाणावर आहे. गोव्यामध्ये मागे मी म्हटल्याप्रमाणे अजिबात दारूबंदी नाही आहे आणि गुजरातमध्ये प्रचंड प्रमाणावर दारूबंदी आहे. तिकडे प्रचंड प्रमाणावर दारूबंदी असून सुद्धा दर डोई दारूचा खप हा सर्वात गुजरातमधला जास्त आहे असं राष्ट्रीय आकडेवारी सांगते. याचाच अर्थ ही दारू काळ्या बाजारात विकली जाते, पण गुजरातमध्ये भ्रष्टाचार नाही. तिथे दारू काळ्या बाजारात जाते पण गुजरातमध्ये भ्रष्टाचार नाही. एकूण परफॉर्मन्स गुजरातचा अप्रतिम. या पार्श्वभूमीवरती मगाशी मी म्हटल्याप्रमाणे लोक ज्यावेळेला आत्मपरीक्षात्मक पद्धतीने विचार करतील तेव्हा या आकडेवारीत फरक दिसेल. वस्तुतः नाहीतर लोकांची मतं बहुतांशी ठरलेली आहेत. आता युपीएच्या आणि काँग्रेसच्या विरोधी एक प्रकारे वातावरण आहे. त्याला लाट म्हणायचं की नाही हे आपल्याला निवडणुकीत दिसेल. परंतु एक मात्र निश्चित, जो दीक्षितांनी मुद्दा मांडला तो की जर अगदी 36% मतं जरी प्रत्यक्षात बीजेपीला किंवा एनडीएला पडली तरी 64% मतं विरोधी आहेत. याचा विचार त्यांना करावाच लागणार आहे. मी ब्रेक घेणार होतो, पण ब्रेक पूर्वी विनय सहस्त्रबुद्धेंना कुमार केतकरांना काही उत्तर द्यायचंय. कुमार केतकर, जरा एक मिनिट, विनय सहस्त्रबुद्धेंचं उत्तर आहे का? नाही, केतकरांना हे माहिती आहे. मी मघा मध्य प्रदेश, छत्तीसगड या सकट सर्व राज्यांचा उल्लेख केला. त्यामुळे आमची जी कामगिरी आहे ती केवळ एका राज्यातली नेत्रदीपक आहे असं नाही, किंबहुना ती सार्वत्रिकरित्या चांगली असल्यामुळे लोकांचं समर्थन मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतंय हे मी वारंवार म्हणतोय आणि तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. पहिला मुद्दा. दुसरा भाग असा की ते म्हणतात की 36% आहे पण 64 विरोधी आहे. हे प्रत्येक वेळीच असतं. काँग्रेस देखील बहुसंख्य मतं त्याच्या विरोधात असताना देखील निवडून आलेली आहे. कारण आपल्याकडची विभाजनावर आधारित जी निवडणूक पद्धती आहे, फर्स्ट पास द पोस्ट, तिचं मुळे हे वैशिष्ट्यच आहे. पण तुम्हाला झाला की तो जनादेश, आम्हाला मिळाला की तो निवडणुकीच्या विभाजनाचा फायदा. अशा प्रकारची जी एक सोयीस्कर मांडणी केतकर साहेब करत आलेले आहेत, मला असं वाटतं की लोकांना ते पण आता कळलेलं आहे. त्यामुळे आत्मपरीक्षण लोकांनीच करावं असं नाही. जे विश्लेषक आहेत त्यांनी देखील थोडंसं मधून मधून आत्मपरीक्षण करायला काही हरकत नाही. असं मी जर म्हटलं तर ते फार चुकीचं होणार नाही. अगदी तुम्ही आता जिंकतात, तुम्ही तुमची आगेकूच आहे, त्यामुळे विश्लेषकांनी सुद्धा आत्मपरीक्षण करायला अजिबातच हरकत नाहीये. पण मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मला अनंत दीक्षित आणि सुहास पळशीकरांकडे जायचंय आणि या कार्यक्रमाची सांगता करायची. ब्रेक नंतर मी दीक्षित सरांकडे जाणार आहे. पण दीक्षित सर, मी मगाशी तुम्ही जे म्हटलं होतं ते पुन्हा एकदा नव्या आकड्यांच्या आधारे तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. अक्षरशः आकड्यांची अदलाबदल झाली आहे. 2009ला भाजपकडे 116 जागा होत्या, आता काँग्रेसला त्याच्या आसपास जागा मिळतील असं आजचा आपला सर्व्हे दाखवतोय. आणि 2009ला युपीएकडे 228 जागा होता, आपला सर्व्हे असं दाखवतोय 212 ते 232 जागा आता एनडीएला मिळतील. म्हणजे भूमिकांची अदलाबदल, सत्ताधारी होईल कदाचित एनडीए, आणि एकूणच आकड्यांची सुद्धा अदलाबदल अशी या सर्व्हेमध्ये दिसते गेल्या लोकसभेच्या तुलनेमध्ये. काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की आज घडीला ही जी आकडेवारी आलेली आहे ती पाहिली तर त्याच पद्धतीचं सगळं वातावरण राहिलं तर केंद्रामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार येणार हे मान्य करायला काही हरकत नाही. 36-64 असा जो मगाशी मुद्दा मी मांडला होता तो अशासाठी मांडला होता की जेव्हा सर्वंकष बहुमत, पूर्ण बहुमत नसतं आणि आघाडीचं सरकार चालवायचं असतं तेव्हा 370, अयोध्या, समान नागरी कायदा हे वाजपेयी सरकारला सुद्धा बाजूला ठेवावं लागलं. अगदी आत्ताचं उदाहरण घ्यायचं तर नरेंद्र मोदींचं सरकार बहुमतात गुजरातमध्ये असल्यामुळं त्यांची निर्णय घेण्याची पद्धत, ते राबवण्याची पद्धत आणि पृथ्वीराज चव्हाणांची निर्णय घेण्याची पद्धत, त्यातल्या अडचणी, ते राबवण्याची रीत ह्याच्यात गुणात्मक फरक पडत जातो. म्हणून आघाडीचं सरकार
म्हणजे नितीश कुमार आणि भाजपचं जमलं नाही म्हटल्यानंतर ते सरकार पडलं. तर हे आघाडीचं सरकार येणार असं ह्या आकडेवारीवरून दिसतंय. हे असं का होत आहे? तर एक तर गोष्ट नक्की आहे की युपीए सरकारचा हा जो काही कालावधी होता 4-5 वर्षाचा, सभागृह चाललंच नाही, सभागृहामध्ये गोंधळच माजला, ह्याची सर्वाधिक जबाबदारी सत्ताधारी पक्षावर येते. जे निर्णय त्यांनी घेतले, म्हणजे अण्णा हजारेंना अटक करण्याचा निर्णय असो किंवा लोकपालांच्या नियुक्तीच्या संदर्भातले निर्णय असो, निर्णयांची हाताळणी कशा प्रकारे करू नये ह्याचं चित्र वारंवार लोकांच्या पुढे येत झालं. त्यामुळे जेव्हा या लोकसभा निवडणुकीची चर्चा गेल्या वर्षी सुरू झाली तेव्हा अनेक जण असं म्हणत होते की भारतीय जनता पक्ष हा एक असा पक्ष आहे की ज्याला देशातल्या काही काही राज्यांमध्ये कुठे कुठे शून्य जागा आहेत, त्यांचे उमेदवारच नाहीत. अशी परिस्थिती आता काँग्रेसच्या बाबतीत आलेली आहे. म्हणजे पॉलिटिकल स्पेस जी आहे ती बदलते असं दिसतंय. कारण त्या पक्षाच्या संदर्भात जेवढ्या वर्ष दीड वर्षामध्ये चर्चा झाली, हे भाजपबद्दल देखील चर्चा झाली, पण फ्लोअरचं मॅनेजमेंट, राजकीय निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणे, म्हणजे साधी काँग्रेस पक्षाचं काय झालंय मला खरोखरच कळत नाही. की आता या जातीय दंगलींच्या विरोधी विधेयक आहे, ते सांगतात की लोकपाल आमच्यामुळे मंजूर झालं नाही, हे मात्र विरोधकांच्यामुळे मंजूर झालंय. पण ठीक आहे, एक राजकीय युक्तिवाद आहे म्हणून आपण समजून घेऊ. गेल्या 5 वर्षात सर्व राजकीय पक्षांनी जातीय दंगे कसे हटवायचे त्याच्या संदर्भात हे विधेयक काय आहे आणि लोकांची जागृती कुठल्या दिशेने केली पाहिजे हे महाराष्ट्रातल्या कुठल्या काँग्रेसवाल्यांनी केलं? एकेकाळी 42वी घटना दुरुस्ती आली तेव्हा विठ्ठलराव गाडगिळांपासून शिवराज पाटील चाकूरकरांपर्यंत लोकांनी त्याचं समर्थन करणारी भाषणं केली. तेव्हा लोकसंपर्क, लोकसंवाद तुटलेला आहे आणि सर्व शक्ती ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये खर्च केली त्यातून त्या पक्षाची स्पेस कमी होत गेलेली आहे. पण याचा अर्थ असा दिसत नाही की अगदी +272 होईल असं दिसत नाही आता तरी. उद्या परिस्थिती बदलली तर काही सांगता येत नाही. भाजपला एज आहे हे तर सगळ्यांच्या समोर दिसतच आहे. परंतु काय म्हणायचं की माध्यमांच्या चर्चा, त्याची विश्वासार्हता, ते पोहोचण्याची क्षमता या गोष्टी आणखीन वेगळ्या असल्यामुळे समाज खूप बदलत चाललेला आहे. आतून आपले निर्णय घेण्याची प्रक्रिया पण बदलत चाललेली आहे. जाहीर सभांना लोक कशी गोळा करायची याची सुद्धा पद्धत बदलत चाललेली आहे. विमानांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. पैसा ही महत्वाची गोष्ट आहे. 15व्या लोकसभामध्ये 167 ते 170 लोक करोडोपती होते आणि नातेवाईकांची संख्या प्रचंड होती. या अर्थाने 16वी लोकसभा हे 15व्या लोकसभेचं एक्सटेन्शन असेल असं मला वाटतं. शेवटी पुन्हा एकदा पळशीकर सरांकडे. पळशीकर सर, काय सांगाल शेवटी? आपण ह्या जागांचे जे अंदाज व्यक्त करतोय त्याच्या पाठीमागचं तर्कशास्त्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या घडीला जर निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती प्रमाणामध्ये आघाडी मिळू शकेल याचा एक अंदाज देण्याचं काम अशा प्रकारची सर्वेक्षणं करत असतात. जागांचा जो भाग आहे त्याच्याबद्दल आणखीन एक तांत्रिक खुलासा करायची आवश्यकता आहे की मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर करण्याचं काम जे आहे ते चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्राध्यापक राजीव करंदीकर हे करत असतात आणि त्यांनी आतापर्यंत याच्यावरती जे काम केलेलं आहे त्याच्यातून त्यांना जो अनुभव आला आहे त्याच्या आधारे त्यांनी ही काही मांडणी केलेली आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की आत्ता बरोबर 1 महिना अजून निवडणूक सुरू व्हायला आहे आणि 2 महिन्यापेक्षा जास्त काळ निकाल लागायला आहे. अशा वेळेला जागांच्या पेक्षा कल काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे. आणि मग त्याच्या पुढचा प्रश्न असा येतो आणि हे तर आपण सगळ्यांनी पाहिलं आणि मान्य केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये काही आघाडी आहे हे वारंवार आतापर्यंतच्या सर्वेक्षणांमधून स्पष्ट झालंय. मग आता इथून पुढे चर्चा जी करायला पाहिजे ती माझ्या मते 3 मुद्द्यांची चर्चा या निवडणुकीच्या काळात आणि त्याच्यानंतर बहुधा 4-6 महिने कदाचित त्याहून जास्त काळ होत राहील. ते 3 मुद्दे कोणते आहेत? त्यातला पहिला मुद्दा मी सुरुवातीला आजच्या कार्यक्रमात म्हटलं होतं त्याप्रमाणे एका नेत्याच्या आधारावर निवडणूक लढवून ती जिंकता येते का याचा प्रश्न, हा जो प्रश्न आहे तो या निवडणुकीमध्ये मध्यवर्ती ठरणार आहे, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत. कारण त्यांनी जवळपास 1 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला की एक नेता आणि त्या नेत्याचं नाव पुढे करून आणि त्याची प्रतिमा तयार करून त्याच्या आधारे मांडणी करायची. दुसरा त्याच्यामुळे येणारा मुद्दा जो आहे तो असा की गेली 20-25 वर्ष भारतातल्या राजकारणाचं स्वरूप असं राहिलेलं आहे की प्रत्येक राज्यात वेगवेगळं राजकारण घडतं आणि मग त्याची एकमेकाशी काही सांधेजोड झाली की त्यातनं राजकारणाचे दिल्लीच्या पडसाद तयार होतात. आता ते होणार आहे का? मोदींचं नेतृत्व असल्यामुळे ते बाजूला राहून भारतभर सगळीकडे भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या नेतृत्वाचं एक प्रकारे प्रभुत्व निर्माण होणार आहे, हा दुसरा प्रश्न असणार आहे. आणि तो प्रश्न गुजरातचा प्रचार ज्या पद्धतीने केला जातोय त्या प्रचारावरही आपल्या लक्षात येईल.
की मोदींचा प्रचार करण्यासाठी देखील एका राज्याचा आसरा घेऊन प्रचार केला जातोय, आणि तसं जर असेल तर बाकीच्या राज्यांमध्ये स्वाभाविकपणे आपापल्या राज्याचं म्हणणं आणि आपापल्या राज्यातलं राजकारण हे मध्यवर्ती ठरवलं जाईल. आंध्र आणि तामिळनाडूमध्ये आपण हे परवाच्या दिवशी पाहिलेलं आहे. तिसरा मुद्दा जो असणार आहे तो तुम्ही जी आत्ता शेवटी आकडेवारी दाखवली त्याच्याशी संबंधित आहे. तो असा की जर आघाडीच्या सरकारमध्ये एका पक्षाची तुलनेने खूप मोठी संख्या वाढली, युपीए 2 मध्ये काँग्रेसच्या बाबतीत थोड्या प्रमाणात ते झालं, आणि ते झाल्या झाल्या काँग्रेस आणि आघाडीतले इतर पक्ष यांच्यामध्ये वितुष्ट यायला सुरुवात झाली. आता जर भाजपची संख्या अशाच पद्धतीने वाढली तर भाजप आणि त्याचे मित्रपक्ष यांचे नक्की संबंध काय राहतील आणि आघाड्यांमधले ताणतणाव कसे असतील, हा सरकार स्थापनेच्या वेळचा आणि त्याच्यानंतरचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे नेतृत्व, घटक राज्यांमधल्या राजकारणाचा प्रभाव आणि आघाडीच्या राजकारणातलं अंतर्गत रस्सीखेच, हे 3 मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना बारकाईने पाहावे लागणारे मुद्दे असणार आहेत. अगदी शेवटी इथेच थांबूया, पण तुम्हाला मी आठवण देऊ इच्छितो की हा आपला चौथा सर्वे आहे. पहिला सर्वे आपण जुलै महिन्यात गेल्या वर्षीचा केला, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नोव्हेंबर महिन्यात सर्वे केला, जानेवारी महिन्यात सर्वे केला आणि हा आत्ताचा ताजा सर्वे. तुमच्या लक्षात असेल तर जुलैच्या सर्वेपासूनच या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने एनडीएला कशी आघाडी आहे, यूपीएची पिछाडी कशी होती आहे हे आपण पाहतोय. आणि तुम्हाला आकड्यांची आठवण देऊ इच्छितो, 155 पासून भाजप आणि एनडीए आला आणि आज आपण त्यांना 212 ते 232 जागा दाखवतो. आजची सगळ्यात मोठी बातमी या सर्वेची ही आहे की या क्षणाला निवडणुका झाल्या तर एनडीएची निश्चितपणे आघाडी आहे. यूपीए जी आहे पिछाडीवर पडलेली होती, त्यांनी थोडीशी आपली जी तूट आहे ती भरून काढलेली आहे. 12 ते 15 जागांचा फायदा त्यांना गेल्या 2 महिन्यामध्ये होताना दिसतोय. त्यांनी केलेल्या प्रचाराचाही हा परिणाम असावा. परंतु अजून लोकसभा निवडणुकांना 1 महिना बाकी आहे. यामध्ये काही बदल होऊ शकतो. अर्थात एवढी मोठी जी एनडीएची आघाडी आहे त्यामध्ये फार मोठा बदल होईल अशी शक्यता नाही, पण बदल होऊ शकतो. म्हणून आपला जो शेवटचा सर्वे आहे तो एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला किंवा मार्च महिन्याच्या अखेरीला आपण करणार आहोत आणि ताजी स्थिती तुम्हाला सांगणार आहोत. इथेच थांबूया. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN.